करूया, गप्पा, आणि ती वेळ आलेली आहे. ओके, सो मी डोंबिवलीमधून बोलतोय. डोंबिवलीमध्ये आपलं ऑफिस आहे, सेंटर आहे. गेली कित्येक वर्ष मी स्वतः रन करतो आहे आणि डोंबिवलीमधूनच मी तुमच्याशी संवाद साधतोय. हा वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर तुमकाच आणि हे सगळं सांगितलंच आहे की वेबिनार कोणासाठी आहे, वेबिनारचे नियम काय ते सगळं सांगितलेलं आहे. पण थोडक्यात आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. आता बऱ्याच लोकांचे व्हिडिओ ऑफ आहेत, काही हरकत नाही. व्हिडिओ ऑन ठेवली तर ऍटलीस्ट मला कळतं की मी कोणाशी बोलतोय. पण ठीक आहे, काहींचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, काहींचा डेटाचा प्रॉब्लेम असतो, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. पण निदान आपण आपली एक ओळख करून घेऊ शकतो की आपण कुठून आहात. जसं की मी माझ्या कडून तुम्हाला सांगितलं की मी डोंबिवलीतून बोलतोय तुमच्याशी. सो तुमचं लोकेशन मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या लोकेशनवरून आहात. ओके, सो फास्ट मध्ये टाईप करायचं आपलं लोकेशन, फास्ट मध्ये. येस, पुणे, छान. येस, कल्याण, ओके ग्रेट. बुलढाणा, ग्रेट. सूर्यकांत म्हणतात सातारा, पांडुरंग म्हणतात सोलापूर, ओके. दीपक म्हणतात नागपूर. धीरज जळगाव, ओके. नाशिक, शिरूर, ग्रेट. सोलापूर, ओके. बेलगाव, कर्नाटका, अरे वा, छान. पंढरपूर, ओके. सुनीता मॅडम म्हणतात कोल्हापूर. गणेश, बुलढाणा, ओके. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही आहे की जवळपास सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून बरीचशी लोक आहेत. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यातून एक एक मंडळी आपल्या आजच्या जीवनाला आलेली आहे. ओके, सो धन्यवाद, तुम्ही आलात, तुम्ही व्यक्त झालात, तुमचं लोकेशन कळलं, एक ओळख झाली की आपण कुठून आहात ते, बरोबर की नाही. आता आपण जाऊया आपल्या मेन वेबिनारकडे. ओके, कारण का मला माहिती आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आजच्या वेबिनारमध्ये. आकर्षणाचा सिद्धांत हे आपण समजून घेण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा की इथे किती लोकांनी याचा, सॉरी ऍक्च्युली डिस्कनेक्ट झालं होतं, इंटरनेट कनेक्शनच्या मुळे थोडं डिस्कनेक्ट झालं होतं नेटवर्क प्रॉब्लेममुळे. ओके, आपण पुन्हा आलो आहोत. टेक्निकली असतात काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. सो टेक्निकली थोडासा इश्यू झाला होता की नेट गेलं होतं. सो माझा प्रश्न पुन्हा एकदा, इथे किती लोकांना आकर्षण सिद्धांत माहिती आहे, त्यांनी येस टाईप करायचंय, आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी नो टाईप करायचं. ओके, फास्ट. ओके, ग्रेट ग्रेट. खूप लोकांना माहिती आहे, छान. ओके ओके ओके, ठीक आहे. नाही माहिती, काही टेन्शन नाही. आज सगळं आपण पाहणार आहोत, कारण का हा कुठलाही मोटिवेशनल प्रोग्राम नाहीये, सेल्स मार्केटिंगचा प्रोग्राम नाहीये. तर आपण आकर्षण सिद्धांत या विषयासंदर्भात बोलायलाच आज जमलेलो आहोत. ओके, सो आपण सगळं पाहणार आहोत. फक्त मी जाणून घ्यायचंय मला की किती लोकांना हे माहिती आहे आणि किती लोकांना हे माहिती नाहीये. ओके, ठीक आहे, छान. ओके, चला स्टॉप करायचंय. ओके, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आणि काहीच लोक आहेत की त्यांना नाही माहिती आहे. ओके, असं का झालं असेल त्याबद्दल आपण जास्त डिस्कस नाही करता, डायरेक्टली आपण त्या विषयाला सुरुवात करूया. ऍक्च्युली हा जो सिद्धांत आहे ना, हे काय आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जादू टोणा वगैरे काही आहे का, तंत्रमंत्र आहे का. असं काहीच नाहीये, लक्षात घ्या, काहीच नाहीये. हे ना एक शास्त्र आहे, हे एक जगमान्य शास्त्र आहे. जगाला, जगात तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, प्रत्येक देशामध्ये या शास्त्राचा अभ्यास करणारे तुम्हाला लोक मिळतील. ओके, याच्यामध्ये प्रॅक्टिस करणारी लोक तुम्हाला मिळतील. ओके, सो आकर्षण सिद्धांत हे एक जगमान्य शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. काही जादूटोणा वगैरे काहीच नाहीये. ओके, मग प्रश्न असा असतो की सर हे शास्त्र आहे, हे आतापर्यंत आपल्या समोर का नाही आलं, बरोबर की नाही. बरं, हे कधी आलं, कोणी आणलं, याचा जनक कोण, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आणि हे चुकीचं नाहीये प्रश्न असणं, बरोबर की नाही. कारण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला प्रश्न पडू शकतात आपल्याला, आणि ते पडावेच, लक्षात घ्या. तर मग त्याबद्दल पण आपण थोडक्यात काय करूया, समजून घेऊया की हे कधी आलं, कोणी आणलं. तर बघा, प्रख्यात लेखिका रॉन्डा बर्न्स यांनी 2006 मध्ये सर्वप्रथम द सिक्रेट नावाची फिल्म जगासमोर आणली, आणि नंतर त्याचं पुस्तक देखील आणलं. आणि तुम्हाला माहिती आहे का की द सिक्रेट ही ऑल लँग्वेज मध्ये मूवी आहे आणि ऑल लँग्वेज मध्ये पुस्तक पण आहे. किती लोकांनी हा पुस्तक वाचलेला आहे द सिक्रेट, किंवा किती लोकांनी द सिक्रेट मूवी पाहिलेली आहे. येस टाईप करायचं, फास्ट.
किती लोकांनी पाहिलं? सोमनाथ म्हणतात नो. ओके. जी महाडे म्हणतात येस. ओके, ग्रेट. नो. ओके. सुनीता म्हणतात येस. ओके. विशाल म्हणतात नो. ओके, ठीक आहे. उपो म्हणतात नो. ठीक आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. ठीक आहे. काही लोकांचं म्हणणं यस आहे, काही लोकांचं म्हणणं नो आहे. काही हरकत नाही. ओके. द सिक्रेट नावाने पुस्तक आहे मार्केटमध्ये. जर शक्य झालं तर कधी तुम्ही ते परचेस करू शकता, वाचू शकता. युट्यूबला गेलात तर द सिक्रेट नावाची मूवी देखील आहे, ती देखील तुम्ही कधी बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो 2006 मध्ये हे शास्त्र आलं, या लेखिकेने आणलं, आणि मग तिथून पुढे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण असं म्हणूया की जनसामान्यांमध्ये प्रचलित झालं. आता या लॉ ऑफ अट्रॅक्शनला किंवा ह्या सिद्धांताला ब्रह्मांडी शक्ती किंवा ब्रह्मांडी विद्या असं देखील म्हटलं जातं. ओके. कारण काय आहे की मार्केटमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी चालतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विद्या किंवा हे शास्त्र शिकवत असतो. मग त्याला वेगवेगळी नावं दिली जातात की ब्रह्मांडी शक्ती, ब्रह्मांडी विद्या, पण सगळे एकच आहे हे मला तुम्हाला सांगायचं. ओके. मग हा जो सिद्धांत आहे ना, तो आपण कळत न कळत वापरत असतो, फक्त आपल्याला माहिती नाहीये की याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की सर कसं काय? येस, आपण प्रत्येक जण, तुम्ही काय मी काय, आपण प्रत्येक जण आकर्षण सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये कळत न कळत वापरत असतो. फक्त आपल्याला माहिती नाहीये की याला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. आता कसं ते आपण उदाहरणासहित काय करूया, स्पष्ट करूया. बघा, एखाद्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर छान पद्धतीने आपण सगळं सगळं आपलं दिनचर्या चालू असते आणि आपल्याला अचानक एखाद्या व्यक्तीची काय ते आठवण येते. ओके. आणि मग त्या व्यक्तीच्या आठवण आल्याच्या नंतर आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागतो. मग त्या व्यक्तीवर जायला आपल्याला संवाद, त्या व्यक्तीवर जायला म्हणजे एखादी आपण पिकनिक शेअर केली असेल तर ती पिकनिक, किंवा मग त्या व्यक्तीवर जायला आपलं भांडण, किंवा मग मतभेद, किंवा इतर सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, सातत्याने विचार करतो. आणि मग सातत्याने विचार करत असताना सकाळ निघून गेली, दुपार निघून गेली, पण त्या व्यक्तीचा विचार मात्र डोक्यातून आपल्याला निघत नाहीये. आणि मग काय होतं संध्याकाळी अचानक, एकतर त्या व्यक्तीचा समोरून फोन तरी येतो, आणि मग आपण अचानक इकडून बोलतो की अरे 100 ये, तुला सकाळपासून तुझाच विचार चालला डोक्यामध्ये, आणि आज तुला मी फोन करणारच होतो. बघा, होतं की नाही असं? किंवा मग असं पण कधी कधी होतं की ती व्यक्ती डायरेक्टली आपल्या घरी येते किंवा आपल्या समोर येते, आणि आपण काय म्हणतो, अरे सकाळपासून घरात तुझाच विचार चालू आहे, माझ्या डोक्यात सतत तुझा विचार चालू आहे, आणि आज तुला मी फोन करणार होतो, किंवा आज संध्याकाळी मी मार्केटमध्ये निघाल्याच्या नंतर तुझ्या घरी भेटायला येणार होतो. सो काय केलं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, किंवा ती व्यक्ती भेटेपर्यंत, त्या व्यक्तीला फोन येईपर्यंत, तर आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित केलं. कळतंय? आपल्या विचारांच्या माध्यमातून आकर्षित केलं. आणि आकर्षण सिद्धांत म्हणजे दुसरं काहीच नाहीये, तर आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला जे हवं ते आपण काय करू शकतो, आकर्षित करू शकतो. लक्षात घ्या. पण ते कसं काय, यासाठी खूप मोठा अभ्यास आहे. तो अभ्यास आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं, आणि ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे आपण करत असतो, लक्षात घ्या. फक्त आपल्याला माहिती नाहीये की या गोष्टीला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात म्हणून. अजून एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बघा, आपण आता शहरी भागामध्ये जे लोक राहतात त्यांना माहिती आहे की आपला 1 महिन्याचा पास असतो ट्रेनचा, ठीक आहे. आणि मग समजा आपला पास असतो, तेव्हा आपण बिनधास्त ट्रॅव्हलिंग करतो. आणि मग आपला 1 तारखेला समजा पास संपलेला असेल तरी पण आपण बिनधास्त ट्रॅव्हलिंग करतो, कारण आपल्याला माहिती नाही की आपला पास संपलेला आहे. अगदी टिशी बाजूला असतील तरी पण आपण बिनधास्त त्यांच्या समोरून जातो, कारण का, आपल्याला ते माहितीच नसतं की आपला पास संपलेला आहे. ओके. आणि मग काय होतं, एक दिवस अचानक आपण ट्रेनमध्ये बसलेलो असतो आणि आपल्याला लक्षात येतं की आपला पास 2 दिवसापूर्वी संपलाय, आणि आपण असंच ट्रॅव्हलिंग करतोय. आणि मग मात्र आपले चक्कर चालू होतं, मग आपले विचार चालू होतात की अरे आता मी स्टेशनला, प्लॅटफॉर्मला उतरणार, एक नव्या प्लॅटफॉर्मला या ठिकाणी असे टिशी उभे असतील, किंवा मी या स्टेअरकेसची इथे टिशी उभे असतील, किंवा ह्या स्कायवॉकला टिशी उभे असतील, असे अनेक विचार त्या टीसी बद्दलचे आपण काय करतो, चालू करतो. किंवा मग आता उतरायच्या अगोदर जर का ट्रेनच्या डब्यात जर का टिशी आली तर, आणि माझ्याकडनं जर का तिकीट विचारली तर, असे अनेक विचार आपण टीसी बद्दल काय करतो, सुरू करतो. आणि काय होतं, अचानक ट्रेनने आपण उतरल्याच्या नंतर म्हणा, किंवा आपण प्लॅटफॉर्मला जात असताना म्हणा, समोरच टीसी आपल्या समोर येतात आणि आपल्याला तिकीट विचारतात. काय केलं आपण तिथे, मला सांगा. आपण त्या टीसीला आकर्षित केलं, आकर्षित.
2 दिवस झाले पास संपून, पण तेव्हा त्या 2 दिवसामध्ये आपण त्या टीसीला धक्का मारून जात होतो, त्या टीसीच्या बाजूने आपण खांद्याला खांदा लावून जात होतो, पण आपण कधीच घाबरलो नव्हतो किंवा त्या टीसीचा अजिबात विचार देखील केला नव्हता. सो आपण आपल्या विचारांनी बरंच काय आकर्षित करू शकतो. इतकी ताकद आपल्या विचारांमध्ये आहे. ओके, आणि ती ताकद आपल्याला आकर्षण सिद्धांतामध्ये काय करायची आहे, जागृत करायची आहे. त्याची जाणीव करून घ्यायची की आपण किती शक्तिशाली आहोत, लक्षात येते. आणि म्हणून हा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा. ओके, सो आकर्षण सिद्धांत हा जाणीवपूर्वक जर का आपण वापरला ना, त्याचा निकाल देखील चांगला होतो. ओके, सातत्याने जर का आपण त्या गोष्टीचा का विचार केला आणि जाणीवपूर्वक जर का त्या गोष्टीचा विचार केला, तर नक्की रिझल्ट आपल्याला चांगले मिळवता येतात. अर्थात सकारात्मक निकालासाठी याचा वापर करावा, सकारात्मक निकाल आपल्याला नक्कीच मिळतो. ओके, सो आकर्षण सिद्धांत जाणीवपूर्वक कुठे कुठे आपण वापरू शकतो आणि कुठे कुठे आपण सकारात्मक निकाल मिळवू शकतो, हे आता आपण या काळात जाणून घ्या. पण इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आकर्षण सिद्धांत म्हणजे काय? हे एक शास्त्र आहे, जसं आपलं समाजशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं, नागरिकशास्त्र असतं, त्याचा एक अभ्यास आहे, बरोबर की नाही? मानसशास्त्र आहे, त्याचा एक अभ्यास आहे. तसंच आकर्षण सिद्धांत याचा देखील एक अभ्यासक्रम आहे. आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम मन आणि मनातले विचार आणि त्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी आणि हा निसर्ग याच्याशी कनेक्टेड आहे. ओके, आणि तो जर का आपण अभ्यास केला तर आपण प्रत्येक फ्रिक्वेन्सीला काय करू शकतो, समजून घेऊ शकतो आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा आपण चांगला वापर आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. ओके, सो आपण पुढे पुढे पाहणार आहोत कसं काय ते. सो आकर्षण सिद्धांत कधी आलं, कोणी आणलं हे देखील तुम्हाला कळालं. त्याला वेगळी नावं काय हे देखील तुम्हाला कळालं. ओके, कळत न कळत आपण कधी कसा वापरतो हे देखील आपल्याला कळलं आणि आपण हा जाणीवपूर्वक वापरला तर नक्कीच आपल्याला यश मिळतं हे देखील आपल्याला कळलं. हा जाणीवपूर्वक कुठे वापरू शकतो, तर आपण खालील ठिकाणी याचा वापर करू शकतो. आर्थिक म्हणजे आपण त्याला मनी अट्रॅक्शन म्हणू शकतो. आज महागाई वाढतीये, बेरोजगारी वाढतीये, खर्च वाढतायत, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडतात आजूबाजूला आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण असं म्हणू की पैसा हा खूप महत्वाचा झालेला आहे. ओके, म्हणजे मी ना एक वाक्य नेहमी सांगतो बघा, मोटिवेशन डझंट मॅटर. मी मोटिवेशन करतच नाही, मी जे ना वास्तवावर जास्त बोलतो लोकांशी. कारण का एकच आयुष्य आहे, मोटिवेशन मध्ये जगू नका, प्रॅक्टिकल लाईफ जगा. ओके, बरेचसे लोक म्हणतात की पैसा काहीच कामाचा नाहीये. ओके, काय करोड रुपये कमवून करणार होता आपण. ओके, बघा बऱ्याच लोकांची काय वाक्य असतात की सर पैसा काय कामाचा नाही हो, पैसा काहीच कामाचा नाहीये, मेल्यानंतर थोडी काय पैसा कामाचा असतो. आपण करोडो कमवले तरी पण पैसा काहीच कामाचा नाहीये, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. बरं, याच्याशी किती लोक सहमत आहेत त्यांनी येस टाईप करा आणि जी सहमत नाही त्यांनी नो टाईप करा. किती लोक सहमत आहेत पैसा काहीच कामाचा नाही? जर तुम्ही सहमत असाल तर येस टाईप करा, जर सहमत नसाल तर नो टाईप करा. फास्ट. काय दुपारची वेळ आहे ना, त्यामुळे थोडस मध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारत जाईन, नाहीतर मग काय होतं बऱ्याच वेळेला की लोक मस्तपैकी जॉईंट होतात आणि मग आपापल्या कामाला लागतात, बरोबर की नाही? सो तसं नाही झालं पाहिजे. आपण खूप महत्वाच्या विषयावरती बोलत आहोत, कारण का आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते अपेक्षेनुसार नाही घडत आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला, बरोबर ना? अवघड झालात तुम्ही नाही, तुम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे, तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग करायचंय तुम्हाला, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. चला, काहीतरी आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळेल. समज जर शिकायला आलात ना तर व्यक्त व्हा. जर तुम्ही शिकायला आलात ना तर तुम्ही व्यवस्थित अशा गोष्टी ऐका, इन्व्हॉल्व्ह व्हा. तर तुम्हाला मी छान पद्धतीने हा विषय समजून सांगणार. बघा, आपला कोर्स असतो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तो कोर्स किती दिवसाचा असतो, त्याचा सिलेबस काय आहे किंवा फीज किती, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण मला असं वाटतं की त्याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात आणि ह्या तेव्हा तुम्ही सांगेन जेव्हा तुम्ही माझी प्रतिसाद द्याल मला, तुम्ही, बरोबर की नाही? सो प्रतिसाद द्या, आपण छान पद्धतीने हा विषय समजून घेणार. ओके, चला, अनेक लोकांचे मेसेज आले की येस सर. ओके, काही बोलतात नो सर. ओके, मी ना त्या दिवशी एक हे इमेज म्हणजे माझं नेहमी एक हे असतं, मेसेज असतो, तर तिथे मी एक गोष्ट सांगितली होती आणि ती जर पटली ना सगळ्यांना, ओके, तर ना ग्रेट टाईप करायचं. काय करायचं? ग्रेट टाईप करायचं. की मेल्यानंतर पैसा जरी काही कामाचा नसला, मेल्यानंतर पैसा जरी काहीच कामाचा नसला, तरी जिवंतपणे पैसा क्षणाक्षणाला कामाला येतो. पटलं असेल तर ग्रेट टाईप करा. ओके,
खूप वेळा आपल्याला सांगितलं होतं की अरे पैसा काय कामाचा, पैसा काय कामाचा. पण इथे जो प्रॅक्टिकल आयुष्य जगतोय ना माणूस, त्याला माहिती आहे की पैसा काय कामाचा आहे. कारण काय, इथे एकही गोष्ट घरामध्ये फुकट येत नाही. येते का मला सांगा घरामध्ये फुकट? नाही येत आहे. इव्हन आपण जो श्वास घेतो ना, हा फुकट नाहीये. ही जी काही झाडं लागली आहेत ना, आज तुम्ही घराचा टॅक्स पावती भरता ना, त्या टॅक्स पावतीमध्ये ट्री चार्जेस आहे. रस्त्याच्या झाडांसाठी चार्जेस आपण भरतोय, म्हणून ती झाडं आहेत, म्हणून आपल्याला शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन मिळते. सो फुकट काहीच नाहीये, लक्षात घ्या. ओके, इथे प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला पैसे मोजावे लागतात. आणि त्यामुळे मेल्यानंतर जरी काही कामाचं नसलं ना, तरी पण जोपर्यंत हे आयुष्य आहे, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये श्वास आहे ना, तोपर्यंत क्षणाक्षणाला इथे पैशाची गरज आहे आपल्याला. ओके, आणि म्हणून पैसा पाहिजे. ओके, सो मी तुम्हाला कुठली फिलॉसॉफी सांगत नाही, जे वास्तव आहे ते वास्तव सांगतो. सो आपल्याला आर्थिक सहकार्य किंवा आपण असं म्हणू की मनी फ्रीडम, ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल फ्रीडम म्हणतो, ते मिळवण्यासाठी आपल्याला हा सिद्धांत नक्कीच काम करतो, नक्कीच काम करतो. मग तुम्ही म्हणाले की सर तुम्हाला काय अनुभव आहे? माझा अनुभव एवढाच आहे की मी 1,000 रुपये पगार घ्यायचो महिन्याला, आणि आज 2, 2.25, 2.5 लाख रुपये महिन्याला कमवतो. ओके, हा माझा अनुभव आहे. ओके, फायनान्शियल फ्रीडमचा. मार्केटमध्ये फक्त ओनली फॉर मनी अट्रॅक्शनचे पण कोर्सेस चालतात. ओके, पण आपण नाही, आपण एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो की मनी अट्रॅक्शन पण शिकलं की हाऊ टू अट्रॅक्ट मनी, आपण आपल्याला पकडे पैसा कसा आकर्षित करू शकतो. ओके, सो नक्कीच तुम्ही जाणीवपूर्वक आकर्षण सिद्धांत वापरून आपल्याकडे पैसा आकर्षित करू शकता. लक्षात घ्या. येस, पुन्हा एकदा सांगतो की मेल्यानंतर पैसा काही कामाचा नसतो, जिवंतपणे पैसा खूप कामाचा आहे. म्हणून पैसा कमवला पाहिजे. ओके, आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, फ्रीडम मिळवलं पाहिजे. ओके, सो नक्कीच हा सिद्धांत तुम्हाला याच्यामध्ये मदत करतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी हा सिद्धांत जाणीवपूर्वक आपण वापरू शकतो, आणि नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळतं. आरोग्यासाठी आपण हा सिद्धांत वापरू शकतो. ध्येय, येस, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे की आज प्रत्येक जण ना आपल्या उराशी काही ना काही स्वप्न घेऊन जगतोय. हे सर बरोबर ना? आज प्रत्येक जण, आज प्रत्येकाला स्वतःचं घर घ्यायचंय, प्रत्येकाला गाडी घ्यायची आहे, प्रत्येकाला काय काय वेगवेगळे ड्रीम्स आहेत प्रत्येकाचे, बरोबर की नाही? वेगवेगळे ड्रीम्स आहेत प्रत्येकाचे. सो हे गोल्स, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा सिद्धांत खरंच खूप मदत करतो. म्हणजे मी एवढंच सांगेन, मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेला हा सिद्धांत वापरलाय माझे गोल अचीव्ह करण्यासाठी. ओके, आणि ते पूर्ण देखील केले. म्हणजे त्यातलं एक तुम्हाला सक्सेस स्टोरी सांगायचं म्हटलं तर जेव्हा मार्च 21 मार्च आय थिंक 2020 ला लॉकडाऊन लागलं, कोरोना आला, आणि त्याच्यानंतर सगळंच काय काय स्टॉप झालं, सगळ्यांना माहिती आहे. ओके, पण त्याच वेळेला माझं गाडीचं स्वप्न मी त्यावेळेला व्हिज्युअलाइज करत होतो. ओके, मी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. सगळी डे टू डे लाईफ मध्ये त्याचा प्रॅक्टिकल काही गोष्टी चालू होत्या. कारण का हा सिद्धांताला फक्त विचार करून काम नाही करत, लक्षात घ्या. त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत, आणि तुम्हाला मेडिटेशन करावं लागतं, व्हिज्युअलायझेशन करावं लागतं, बरंचसं काय काय आहे. ओके, विजन बोर्ड बनवावे लागतात, सगळ्या गोष्टी. सो मी ना त्याच वेळेला हे सगळ्या गोष्टी करत होतो. आता झालं असं होतं की अरे आपल्याला तर गाडी घ्यायची, पण आता ही महामारी आली, करायचं काय? ओके, पण नाही म्हटलं आपण अचीव्ह करणार, कारण माझ्यावरती विश्वास आहे, या निसर्गावरती विश्वास आहे, या सिद्धांतावरती विश्वास आहे. यू कॅन्ट बिलीव्ह, मी स्वतःची नवीन गाडी घेतली त्याच पिरियडमध्ये, कोरोना, जिथे एक एक रुपया लोक काय करत होती, वाचत होती, त्याच पिरियडमध्ये मी काय करत होतो, केली स्वतःची गाडी घेतली. म्हणजे घरचे म्हटले की सेकंड हँड घेऊया, आता हे सगळं सेकंड हँड नाही, मी स्वप्न कुठलं बघत होतं, नवीन गाडीचं, नवीनच गाडी घेणार. सो ध्येय पूर्ण करण्यासाठी ना हा सिद्धांत आपल्याला नक्की मदत करतो मित्रांनो. फक्त ना काय झालंय की गैरसमज खूप आहे त्या सिद्धांताबद्दल, आणि म्हणून ना लोकांना यश येत नाही. सो ते गैरसमज जर का तुम्ही दूर करून घेतलेत ना, तर नक्कीच हा सिद्धांत तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतो. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे? विश्वासाचा. लोकांना आज प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? तंत्रज्ञान वाढलेलं आहे. ओके, तंत्रज्ञान वाढलेलं आहे, काय खरं काय खोटं याची ओळख करणं कठीण चाललं. कुठे विश्वास ठेवायचा, कुठे नाही ठेवायचा, कठीण चाललंय सगळं, बरोबर की नाही? फॉरवर्ड मेसेज सुळसुळाट झालेला आहे. कुठल्याही गोष्टीची शहनिशा न करता आपण कुठलीही मेसेज कुठेही फॉरवर्ड करतो, त्याचा काही आचार विचार करत नाही. आणि तेव्हा झालं असं ना की गोंधळ तिथे मोठा आहे, की मानसिक अवस्था काय खालावली गेली, आणि त्याच्यामुळे
विश्वासार्हता ही खूप कमी झाली. आकर्षणाचा सिद्धांत तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. जर विश्वास नाही ठेवला तर हा सिद्धांत तुमच्या आयुष्यामध्ये काम करत नाही. आम्ही विश्वास ठेवला, मी नाही, आज जगातल्या हजारो लोकांनी याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून ते यशस्वी झाले. यस, विश्वास ठेवा. हा सिद्धांत तुम्हाला देखील यशस्वी बनवेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी 1,000 रुपये सुरुवातीपासून आज 2.25 लाख, 2 लाख, कधी 2.5 लाखाचा अर्निंग माझा आहे. ओके. आणि ज्यांना विश्वास नसेल या गोष्टीवरती त्यांनी जाऊन चेक करून येऊ शकता. मी नेहमी सांगतो की जर्मन सोसायटी वेगळे पार्लेमध्ये उदय एम घाणेकर नावाचे सीए आहेत, आजही तिथे आहेत ते. त्यांच्याकडे मी ऑफिस वर्कची नोकरी करायचो आणि 2003ला, म्हणजे मला आठवतं 5 मे 2003ला मी मुंबईला आलो आणि त्याच वेळेला लगेच मी पहिली जॉब नोकरी त्यांच्याकडे जॉईन केली होती. सो 1,000 रुपये महिन्याला मला पगार मिळायचा आणि 1,000पासून मी सुरुवात केली माझ्या करिअरची. ओके. आणि आजही तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता, प्रवीण नावाचे मॅनेजर आहेत तिथे, ते तुमच्याशी संवाद साधू शकतात. तेही तुम्हाला सांगते की ज्ञानेश्वर नावाचा मुलगा आमच्याकडे खरंच होता. तर कशाला खोटं बोलायचं ना, आणि खोटं बोलून कशाला हे करायचं. कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या, मला रिझल्ट आला या सिद्धांतामुळे, मी आज या सिद्धांतामुळे सक्षम झालो आणि म्हणून मला असं वाटलं की येस, आपण हे इतरांना सांगावं. कारण काय होतंय की असे बरेचसे काही सिद्धांत या जगामध्ये उपलब्ध आहेत किंवा बरेचसे काही असे म्हणूया की शास्त्र या जगामध्ये आहेत की ज्या शास्त्राचा सर्वसामान्य माणसापर्यंत अभ्यास पोहोचवलाच गेलेला नाहीये आणि त्याच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडतात. सो नक्कीच हे यश मिळून देतं आणि तुम्हालाही देईल. अजून कुठे आपण हा जाणीवपूर्वक वापरू शकतो, तर आपण सक्सेसफुल एम्प्लॉईज होण्यासाठी वापरू शकतो. आपण आपल्या व्यवसाय वाढीसाठी देखील याचा वापर करू शकतो. ओके. माझ्याकडे आज अनेक लोक आहेत की त्यांनी हा कोर्स केला माझ्याकडे आणि त्यांनी सांगितले की सर, तुमच्या ह्या कोर्समुळे मला उच्च पद मिळालं. म्हणजे मी या पदावरती काम करत होतो किंवा करत होते आणि मला सिद्धांताचा मी वापर केला. तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी रोज मेडिटेशन केलं, तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी रोज व्हिज्युअलायझेशन केलं, मी विजन बोर्ड बनवला, मी माझा गोल चार्ट बनवला, मी रोज सकाळ संध्याकाळ न चुकता त्याचं रिडिंग केलं. ओके. मी त्याचं चिंतन केलं. ओके. तुम्ही जे जे काही सांगितलं ते मी सगळं फॉलोअप केलं आणि खरंच मला त्याच्यामध्ये यश आलं. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, काय असतं माहितीये का, अक्षरशः सिद्धांत फ्लॉप का झाला, म्हणजे गैरसमज का लोकांच्या निर्माण, काही लोकांना काय झालंय, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एकच डोक्यामध्ये बसलं की काय, फक्त विचार करा आयुष्य बदलतं. ओके. विचार करा आयुष्य बदलते, हे वाक्य बरोबर आहे. ओके. पण फक्त विचार करून आयुष्य बदलत नाही मित्रांनो, अजिबात नाही. त्याला बऱ्याच काही गोष्टींची साथ लागते. बरोबर आहे ना, बऱ्याच काही गोष्टींची साथ लागते. आणि म्हणून मला सांगा ना, खडकाळ जमिनीवरती मी कितीही मेहनत केली आणि कितीही खड्डा खोदून जर का तिथे पाणी म्हणजे विहीर खोदण्याचा प्रयत्न केला, पाणी लागेल का मला तिथे सांगा? नाही ना. त्यासाठी तशी जमीन पाहिजे. तिथे जर का मी ती मेहनत घेतली तर नक्कीच मला तिथे यश मिळेल. आणि त्याच्यामुळे फक्त प्रामाणिक मेहनत कामाची नाहीये, फक्त सकारात्मक विचार कामाचा नाहीये, त्याला सगळ्या गोष्टींची साथ मिळणं खूप गरजेचे असते. आणि म्हणून हा सिद्धांत, की हा सिद्धांत तुम्हाला जर का खरंच वापरायचा असेल, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर हा सिद्धांत समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यातल्या टूल्स, टेक्निक सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतात आणि ते वापरणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही ते तंतोतंत वापराल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. ओके. व्यवसाय वाढीसाठी माझ्याकडे अनेक लोकांनी हा सिद्धांत शिकलेले आहेत, त्यांनी तो वापरलेला आहे, त्यांनी यश देखील मिळालं. ओके. आणि माझं सांगतो तुम्हाला की जेव्हा मी म्हटलं तुम्हाला की सगळं ठप्प झालं होतं कोरोनामध्ये किंवा लॉकडाऊन मध्ये, तेव्हा देखील मी महिन्याला लाख लाख, 6.5 लाख रुपये, कधी 1.5 लाखाचा अर्निंग केलं माझ्या व्यवसायात. इट्स पॉसिबल. तुम्ही ग्रोथ करू शकता, तुम्ही तुमची वैयक्तिक ग्रोथ करू शकता, तुमच्या व्यवसायाची ग्रोथ करू शकता, तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळू शकता, तुम्ही सगळं काही करू शकता. फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागेल, नाहीतर काय होणार, काहीच नाही होणार. बरोबर की नाही. सो आकर्षणाचा सिद्धांत वापरून, जाणीवपूर्वक वापरून आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वतंत्रता मिळवण्यासाठी, रिलेशनशिप चांगले करण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, आपले गोल्स अचीव्ह करण्यासाठी, आपल्याला सक्सेसफुल एम्प्लॉय बनवण्यासाठी किंवा आपला बिझनेस वाढवण्यासाठी किती लोक तयार आहेत, त्यांनी यस टाईप करायचं फास्ट. मग आपण पुढे जाऊया. किती लोक तयार आहेत फास्ट. तुम्हाला माहितीये मी काउन्सिलिंग करायचो 2006 पासून. ओके.
आता मला जर 16 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये माझा खूप हे होतं की स्वतःचं ऑफिस असावं, कारण का मी 8 वर्ष लिटरली 8 वर्ष होम व्हिजिट करून मी काउन्सिलिंग केली आहे. लक्षात घ्या की लोकांच्या घरी जाऊन मी काउन्सिलिंग करायचो. ओके, मी बाहेर प्रोग्राम्स असे लोकांच्या पुढे शाळेमध्ये किंवा कोचिंग क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये असे मी प्रोग्राम्स करायचो. असं खूप मला त्यावेळी वाटायचं की आपलं स्वतःचं ऑफिस असावं, स्वतःचं सेंटर असावं. ओके, येस, या सिद्धांतामुळे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. असे बरेच स्वप्न आहेत माझ्या लाईफ मधले, म्हणजे मी प्रॅक्टिकली दाखवतो, मी खरं दाखवतो. असं नाही की मी उगाच काय ते तुमच्याशी बोलणार आणि तुम्हाला मोटिवेट करणार, अजिबात नाही. कारण का मोटिवेशन डझन वर्क. नेहमी सांगतो, मोटिवेशन काही कामाचं नाहीये. मोटिवेशन म्हणजे फुग्यातली म्हणतात हवा आहे, ती हवा ती जोपर्यंत हवा आहे ना त्या फुग्यामध्ये, तोपर्यंत हवा तो फुगा काय होतो, उंच उडतो. पण जेव्हा ती हवा निघून जाते ना, तो पुन्हा जमिनीवरून कोसळतो. आणि जमिनीवरून कोसळल्याच्या नंतर त्याची राख होते, माती होते, कारण का तो मातीमध्ये मिसळून जातो. तसं मोटिवेशन असतं. की मोटिवेशन आहे ना आपल्याला फक्त 24 तासासाठी असतं. ते 1 दिवसासाठी असतं, 2 दिवसासाठी असतं, आठवड्याभरासाठी असतं. मी नेहमी सांगतो की मोटिवेशन मी नाही शिकवत, मी तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतो. तुम्हाला मी वास्तवाशी कसं डील करायचं हे शिकवतो तुम्हाला. आणि त्यासाठी हा सिद्धांत आपल्याला मदत करतो. ओके, सो अनेक लोकांनी मेसेज केले की येस सुनीता मॅडम म्हणतात येस, दिनेश सर म्हणतात येस, योगेश सर म्हणतात येस, नागराज सर म्हणतात येस. ओके ग्रेट. दीपक सर म्हणतात येस. सो आकर्षणाचा सिद्धांत जाणीवपूर्वक जर का आपल्याला वापरायचा असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, हा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. ओके, जो आपण आपल्या कार्यशाळेमध्ये शिकवतो. ओके, आपली जी कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये मी काय करतो, हे सगळं शिकवतो की हा सिद्धांत वापरून आपण आपल्याकडे पैसे कसे अट्रॅक्ट करायचे. बरोबर की नाही. आज मला सांगा ना, आपण ऐकतो की अरे मागच्या वर्षी एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर एवढा होता, या वर्षी तो 5 पटीने वाढला. हाऊ इट्स पॉसिबल, कसं त्याने केलं. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या एम्प्लॉईचा पगार या वर्षी हा आहे, पुढच्या वर्षी त्याचा डबल होतो किंवा निदान नाही म्हटलं तरी त्याचा 1.5 तरी तो वाढतो. सो मनी अट्रॅक्शन हा एक जबरदस्त विषय आहे आणि तो विषयाच्यामध्ये मला शिकवला जातो की हाऊ टू अट्रॅक्ट मनी. मी माझ्या लाईफमध्ये देखील हा प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे. येस, तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. पैसा आकर्षित करू शकतो आपण. येस, माझ्याकडे असे कितीही उदाहरण आहेत की त्या लोकांनी हा कोर्स करून त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा अट्रॅक्ट केला. ओके, कारण का शेवटी कसं असतं माहितीये का मित्रांनो, की पैसे तरी किती आपण म्हटलो की मेल्यानंतर काय कामाचा नाहीये किंवा काय नाही, तरी पण जिवंतपणासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी हा पैसा ना खूप उपयुक्त आहे, खूप उपयुक्त आहे. आणि मी तर असं म्हणेन की सगळ्या दुःखांचं कारण तिथे आहे. कारण का आज काय की पैसा असेल तर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी घेता येत नाही. हो की नाही. आणि म्हणून हा पैसा कसा अट्रॅक्ट करायचा हा सिद्धांत वापरून हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, आणि मग त्यासाठी काय काय टूल्स आहेत, काय टेक्निक्स, ह्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. अजून काय तुम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये, तर आकर्षण सिद्धांत वापरून आपले ध्येय कसे पूर्ण करायचे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार. तुम्हाला जसं माझ्या गाडीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, माझ्या घराची पण अशी जी स्टोरी आहे. मी ना 10व्या चाळीमध्ये राहायचो. ओके, आणि तेही जर तुम्हाला कोणाला खोटं वाटत असेल तर आजही प्रेमनगर इर्ला एसवी रोडला विरले पार्लेला झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये मी आत्ताकडे राहत होतो आणि आत्ताची रूम 10व्या आहे. ओके, आणि त्या 10व्या मध्ये मी 7 वर्ष राहिले. ओके, सो तिथे 7 वर्ष काढली आणि स्वप्न, उराशीमधलं स्वप्न की आपल्याला चांगलं घर यायचंय आणि ते बिल्डिंग मध्ये घ्यायचंय. ओके, सो मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत होतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत होतो. मग आपलं व्हिज्युअलायझेशन करणं, त्याच्यानंतर टच फील करणं, त्याच्यानंतर मग ग्रॅटिट्यूड करणं, त्याच्यानंतर मग विजन बोर्ड वाचणं, तो व्हिज्युअलाइज करणं, सगळ्या गोष्टी मी करत होतो. आणि मग हे सगळं करत असताना एक दिवस असं झालं की आम्ही ना फक्त रेंटनी शिफ्ट झालो, की शाळेतून आम्ही फक्त रेंटनी शिफ्ट झालो एका कॉम्प्लेक्स मध्ये. आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये 700 स्क्वेअर फूटचा मी 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला. आणि भाड्याने घेतल्याच्या नंतर नवरात्रीची पहिलीच दिवस रात्र होती ती, आणि त्या दिवशी आम्ही भाड्याने त्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. तेव्हा मी माझ्या फॅमिलीमध्ये डिस्कस केलं, माझ्या मिसेसशी, माझ्या आईशी, माझ्या वडिलांशी, की पुढच्या नवरात्रीपर्यंत आहे ना याच कॉम्प्लेक्स मध्ये आपला स्वतःचा फ्लॅट असेल. आता काय झालं, मध्यमवर्गीय आपण, बरोबर की नाही, अगदी मध्यमवर्गीय आपण. आईने लगेच हे केलं की हे बघ,
अंतरून पाहूनच पाय पसरायचे असतात, म्हणजे की नाही आपण गरीब लोक आहोत, त्यामुळे आपण इतके मोठे स्वप्न नाही बघायचे. आता आपण साईमध्ये आत्ताच्या रूम मध्ये आपण भाड्यानं होतो, तिथून आपण फक्त आता बिल्डिंग मध्ये भाड्यानं आलो, एवढाच फक्त बदल झालेला, त्यामुळे एवढं नाही करायचं. सेम मिसेसनी पण माझ्या तेच केलं की हे बघा, इतकी उडी मारली तेवढी ठीक आहे, अजून पुढे शांतीने करू आपण, बरोबर की नाही? कारण कसं असतं की सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात, आपल्याला फक्त तेवढंच नाही बघायचं. सगळ्यांनी मला काय केलं, निगेटिव्ह केलं, पण मी मात्र निगेटिव्ह नाही सगळं लक्षात घ्या. कारण का, माझा विश्वास माझ्यावरती होता, माझा विश्वास हा निसर्गावरती होता, माझा विश्वास माझ्या कर्मावरती होता, माझा विश्वास हा सिद्धांतावरती होता. आणि मी मगाशी सांगितलं की जर का विश्वास असेल ना तरच लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो, नाहीतर तुम्ही असे 1000 कोर्स करा, काही फायदा नाहीये. तुम्ही 1000 लेक्चर असे अटेंड करा, काहीही म्हणजे काही काडीमात्र आयुष्यामध्ये फरक पडत नाही. ओके, पण विश्वास असेल ना तर बरंच काय काय. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर एखाद्या व्यक्ती जर का श्रद्धा असेल ना, त्या श्रद्धेवरती देवाचा विश्वास असेल तर त्याला अंगारा पण त्याच्यावरती काय करतो, काम करतो. विदाउट मेडिसिन तर माणूस बरा होतो. तसा एक विश्वास माझा स्वतःवरती होता, माझ्या स्वतःच्या कर्मावरती होता, निसर्गावरती होता, आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार. मी काय म्हटलं होतं की पुढच्या नवरात्रीच्या आत आपलं स्वतःचा फ्लॅट असेल, पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याच कॉम्प्लेक्स मध्ये सेम 1 BHK 700 स्क्वेअर फूटचा मी स्वतःचा फ्लॅट घेतला. येस, कधीही विचारू शकता तुम्ही, माझ्या घरच्यांना विचारा, माझ्या मित्रमंडळींना विचारा, जी लोक मला ओळखतात त्यांना विचारू शकता. आणि ज्या 10व्या मध्ये आम्ही राहत होतो 7 वर्ष, तेवढी फक्त आता माझ्या फ्लॅटची काय गॅलरी आहे, टेरेस बाल्कनी आपण म्हणतो की नाही. मी मोठंपणा सांगत नाहीये, फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे ना की ज्ञानामध्ये भर केल्याशिवाय काही होत नाही, आणि ते ज्ञानामध्ये भर करून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उंच मराठी घेता येते. आणि म्हणून हा सिद्धांत आपल्याला काय करायचा, शिकायचा आहे, समजून घ्यायचा. ओके, सो याच्यामध्ये ना मी तुम्हाला शिकवणार आहे की हा सिद्धांत वापरून आपण आपले ध्येय कसे पूर्ण करायचे. ओके, जगभरातील मोठी लोक आपली स्वप्न कशी पूर्ण करतात. ओके, आणि हा सिद्धांत कसा त्यांच्या आयुष्यामध्ये काम करतोय, कसा माझ्या आयुष्यामध्ये काम करतोय, आणि कसा तुमच्या आयुष्यामध्ये काम करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही शिकवलं जाईल. तर आकर्षणाचा सिद्धांत वापरून नातेसंबंध कसे सुधारायचे, हा सिद्धांत वापरून आपण आरोग्य कसं सुधारायचं, मनाचा सर्वांगीण विकास कसा करायचा, आकर्षण सिद्धांत वापरून करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं. ओके, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. तुम्हाला माहितीये माझं ऍक्च्युली बॅकग्राऊंड काय आहे ते, माझं मुक्काम पोस्ट पांगारी तालुका महाड जिल्हा रायगड कोकणातला आहे. मी लहानाचा मोठा कोकणात झालो, समूह शिक्षण कोकणामध्ये झालं. 5 मे 2003 ला फक्त मुंबई गाठली, त्यामुळे पहिल्यांदा मुंबई पाहिली होती. ओके, सो तोपर्यंत संपूर्ण शिक्षण गावचं सगळं गावचं. तर गावी काय आमचं शिक्षण काय असायचं, सकाळी उठायचं गुरांशी जायचं. आता कोकणातला कोण माहिती असेल त्याला माहिती असेल की गावी काय असेल, शेती करणं, लावणी, कापणी, वेळणी, हे सगळं करत शिक्षण पूर्ण केलं. आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मग ह्या सगळ्या गोष्टींची भेट झाली पाहिजे. ओके, आणि मग हे असे बरेचसे काही काही गोष्टी अटेंड करत गेलो. तुम्ही जसं आता इथे सेमिनार मध्ये आलात तसं मी त्या टायमाला ऑफलाईन सेमिनार चालायचे, सेमिनार मध्ये जात गेलो, वेगळ्या ट्रेनिंग अटेंड करत गेलो, आणि मग कळायला लागलं की अरे आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण आहे ना चुकीच्या समजुतीमध्ये ते जगतोय. आणि म्हणून आपण ना इथे आहोत, म्हणून आपलं उत्पन्न एवढं आहे, म्हणून आपण अशा ठिकाणी राहतोय. पण जर आपण आपल्या विचारांना जर का चालना दिली, जर आपण आपल्या विचारांना जर का मोठं केलं, तर नक्कीच आपल्याला अपेक्षित असं आयुष्य जगता येऊ शकतं. आणि हे काय अवघड नाहीये. ओके, आणि येस, आपण आपल्याला हवा त्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. ओके, सो आज नक्कीच मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आहे आणि एका वेगळ्या उंचीवरती आहे. सो नक्कीच हा सिद्धांत खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आपल्याला आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी. ओके, सो हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं की आपण आपल्या करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं, त्यासाठी आपण हा सिद्धांत कसं काम करतो. त्याच्यानंतर नोकरीमध्ये उच्च पदार्थी कसं जायचं हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. आकर्षणाचा सिद्धांत वापरून व्यवसाय कसा वाढवायचा. मागे ना माझ्याकडे एक कॅन्डिडेट होत्या, प्री स्कूलच्या ओनर होत्या त्या, आणि त्यांच्याकडे असं झालं होतं की लॉकडाऊन, कोरोना सगळ्या गोष्टी होत्या, आणि त्याच्यामुळे त्या खूप डिस्टर्ब झाल्या होत्या. जागा खूप मोठी होती त्यांच्याकडे, 1000 स्क्वेअर फूटची जागा, त्याचा काही वापर नाही, काही नाही, काहीच नाही. आणि मग ते खूप टेन्शन मध्ये होत्या की सर काही कळत नाहीये की काय करावं ते. ओके, कारण का इतका मोठा सेटअप आणि त्यातून एकही रुपया उत्पन्न नाहीये, आणि करायचं काय.
ओके, भाडं जातंय, स्टाफचा पगार आहे तो बऱ्यापैकी जातोय, सगळ्या गोष्टी आहेत. ऍडमिशन नाहीये, ऑनलाईनला सक्सेस नाहीये आणि मग जागेचा पण वापर होत नाही, मग करायचं काय? ओके, सो मग त्यांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतला आणि त्यांनी छान पद्धतीने हा संपूर्ण कोर्स अटेंड केला. आणि तो अटेंड केल्याच्या नंतर आहे ना, त्यांनी जो एक अभिप्राय दिलाय, त्यांच्या नावासहित दिलाय, लोकेशन सुद्धा आहे. तुम्ही जर का फेसबुकला वगैरे जर का आमचा दुर्गा एज्युकेशनचा पेज तुम्ही फॉलो केला तर त्या फेसबुकच्या पेजवर तुम्हाला त्यांचा अभिप्राय वाचायला मिळेल. तो एकदा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा सगळं थांबलं होतं ना, तेव्हा त्यांना ह्या सिद्धांतांनी वर आणलं. ओके, कसं काय हे काही त्यांच्या शब्दामध्ये लिहिलं. आणि आय थिंक त्या डॉक्टर आहेत. ओके, त्यांनी पीएचडी केली आहे आणि पीएचडी करून तो सगळा खूप मोठा त्यांचा सेटअप होता आणि तो त्यांनी वापरलाय. सो नक्कीच तुम्ही जर का व्यावसायिक असाल, तुम्हाला जर का असा व्यवसाय जर का तुमचा ग्रोथ करायचा असेल, हा सिद्धांत तुम्हाला मदत करतो लक्षात. ओके, मग ते कसं हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. आकर्षणचा सिद्धांत वापरून वैयक्तिक विकास कसा करायचा, ओके, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, किंवा आकर्षण सिद्धांत वापरून विचारांचा विकास कसा करायचा, कारण का हे खूप महत्वाचं आहे. बघा, आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहे. ओके, आज आपण जसा विचार करू ना, तसंच आपलं भविष्य असणार लक्षात घ्या. आज जर आपण जगाकडे काळ्या नजरेने बघितलं तर जग कसं आहे, काळ आहे बघा ना, काळ्या चष्म्याने जर जगाकडे बघितलं तर जग काळ आहे. पण जर का आपण पांढऱ्या शुभ्र स्वच्छ चष्म्याने जर का जगाकडे बघितलं तर जग कसं आहे, चांगलं आहे, बरोबर की नाही? सो तसंच आहे की आपण काय विचारांनी बघतो या जगाकडे, काय विचारांनी बघतो आपण स्वतःकडे, काय विचाराने बघतो आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींकडे, त्याच्यात खूप काही गोष्टी असतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आपले विचार हे सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. आपल्या विचारांची शैली ही नेहमीच चांगली असावी. आपले विचार हे कसे असले पाहिजेत, आपण असं म्हणूया की स्वतःचा आणि इतरांचा चांगला विचार करणारे असले पाहिजे. ओके, वाईट चिंतणारे नसावे. आणि म्हणून आकर्षणाचा सिद्धांत वापरून आपल्या विचारांचा विकास कसा करायचा हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, असं बरंचसं काय काय आहे जे तुम्हाला ह्या आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं. ओके, आणि हे सगळं शिकवत असताना आपण कशाच्या माध्यमातून शिकवतो, आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके, कारण का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय, सकारात्मक गोष्टींना आकर्षित करायचंय आणि नकारात्मक गोष्टींना आपल्याला काय करायचंय, बाहेर काढायचं. ओके, एवढंच आपल्याला फक्त करायचं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला हा सिद्धांत काय करणार आहे, मदत करणार आहे. ओके, सो हे इतकं सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. त्याच्याबरोबर तुम्हाला आकर्षण सिद्धांताबद्दल सखोल प्रशिक्षण दिलं जातं की आकर्षण सिद्धांत म्हणजे नक्की काय, ओके, ते कसं काम करतं, त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण काय, सायंटिफिक कारण काय. पण काय आलंय आता, सायंटिफिक कारण पण द्यावं लागतं लोकांना. ओके, कारण काय होतं, पूर्वी काही लोक म्हणजे म्हणतात ना, कशावरती लोक विश्वास ठेवायचे, आता कोणी असं विश्वास ठेवत नाही, लक्षात घ्या. ओके, आता आपण काही म्हणजे आता मी काही तुम्हाला सांगेन आणि तुम्ही त्यावरती विश्वास ठेवला असा अजिबात होत नाही, आणि ते नसावं पण देखील. कारण का आपण विज्ञानाच्या युगामध्ये वावरतो, आपण कलियुगामध्ये आहोत, की नाही? इथे प्रत्येक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे अनेक ऍडव्होकेट लोक आहेत, त्यांनी हा कोर्स केलाय, अनेक डॉक्टर्स लोक आहेत, अनेक इंजिनियर लोक आहेत, अनेक प्राध्यापक लोक आहेत. एक प्राध्यापक सावंत करून आहेत दादरचे. ओके, त्यांनी तर भरभरून अभिप्राय लिहिलाय. कधी वेळ भेटला तर तुम्ही फेसबुकला जाऊन तुम्ही वाचू शकता. आय थिंक पुढे पण मी तुम्हाला दाखवेन ह्या वेबिनार मध्ये. खूप खूप त्यांनी लिहिलेलं आहे मनोगत की ह्या सिद्धांताबद्दल आणि माझ्या प्रशिक्षणाबद्दल. कारण कसं होतं की जग बदललंय, लक्षात घ्या, बरोबर की नाही? जग बदललंय, आता विज्ञानाचे जग आहे. आणि इथे काहीही सांगणं मी आणि कोणाला पटण्यासारखं नाहीये. जसं मी तुम्हाला म्हटलं की आकर्षणाचा सिद्धांत वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसा अट्रॅक्ट करू शकता, बरोबर की नाही? आता हे म्हटलं, पण ते कसं काय हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी हा कोर्स खूप महत्वाचा आहे. आणि त्या कोर्समध्ये आपण ते सगळं पटवून घेतो, शास्त्रीय दृष्ट्या किंवा आपण म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या, सगळ्या गोष्टीने. म्हणजे अगदी मी म्हणतो की आध्यात्मिक दृष्ट्या पण आपण त्यामध्ये काय करतो, प्रशिक्षण देतो. ओके, सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सखोल तुम्हाला याच्यामध्ये सगळं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर आकर्षण सिद्धांत वापरण्यासाठी काही तंत्र शिकवले जातात तुम्हाला, कारण ते खूप महत्वाचे असतात तुमच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर त्याचे काही सूत्र आहेत, ती सूत्र तुम्हाला दिली जातात, कारण का ती खूप महत्वाची असतात. कारण का मी नेहमी सांगतो, गणित कितीही कठीण असतं, जर त्याचं सूत्र तुमच्याकडे असेल ना तर गणित कठीण नाही लागणार. तसंच लाईफ मध्ये तुम्हाला जे काय आकर्षित करायचं ते तुम्ही करू शकता, कारण का तशी सूत्र मी तुम्हाला देणार आहे. ओके, त्याच्यानंतर दैनंदिन सराव कसा करायचा, आणि हाच खूप महत्वाचा आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन
मध्ये लोक अनसक्सेस का होतात, जे ते स्पष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे कारण का माझ्याकडे ना 50,000 रुपये खर्च करून पण ज्यांना एकही म्हणतात ना रुपयाचा फायदा नाही झाला, अशा लोकांनी पण माझ्याकडे कोर्स केलेले, लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी अभिप्राय दिले. आज अनेक लोक अशी आहेत की ते म्हणतात की सर 2 वर्षापासून युट्यूबला काय करतोय, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ फॉलो करतोय, पण मला 1 रुपयाचा पण फायदा झालेला नाहीये. ओके. सो यामागची बरीचशी कारणं आहेत, लक्षात घ्या. ओके. कारणं आहेत आणि ती कारणं जाणून घेणं खूप गरजेचं असतं, कारण मी नक्की ती कारणं जाणून घेतली. ओके. आणि म्हणून इथे ना मी डे टू डे लाईफ मध्ये हा संबंध कसा वापरायचा, डे टू डे लाईफ मध्ये याचा सराव कसा करायचा, हे मी इथे ना प्रामुख्याने इथे जास्त भर टाकतो. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करताना तेव्हा रिझल्ट आहे ना बाय डिफॉल्ट येतो, बाय डिफॉल्ट. म्हणजे मला समोरून काही लोक 10 दिवस सांगतात की सर खूप जबरदस्त फिलिंग होतंय. पहिला मी खूप निगेटिव्ह असायचो, आता खूप पॉझिटिव्ह वाटतं. रोज सकाळी उठल्यावरती ऊर्जानं वाटतं, रात्री लवकर झोप लागते, किंवा मग रिलेशनशिप चांगले होतात. अशी बरेचशे लोकांचे मला काय करतात पर्सनल मेसेज येतात, लक्षात घ्या. ओके. कारण ती लोक प्रामाणिकपणे काय करतात, मी जे सांगितलेलं ते करतात. मी जे सांगेन ते जर तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी कोणी थांबू शकणार नाही. कारण का मी त्या प्रवासातून गेलोय, बरोबर की नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जर का त्या प्रवासातून आली असेल, तीच व्यक्ती आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकते की तुम्ही असं या, नक्कीच तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येईल. कारण का मी पोहोचतो. उलट इथे सोपं असं होतं की जितका काळ मला गेला तितका तुम्हाला नाही लागणार, कारण का आता मला त्यातले शॉर्टकट माहिती पडलेत की येस आता तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. म्हणजे मला आठवतंय सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही हे सगळं शिकलो, तेव्हा आम्हाला असं काही नव्हतं, फक्त शिकलो समजलं, पण त्यासाठी प्रॅक्टिस साठी काही मटेरियल त्याला मला उपलब्ध नव्हतं. आता तसं नाहीये. आता प्रॅक्टिस साठी मी भरभरून देतो तुम्हाला, भरभरून देतो, लक्षात घ्या. ओके. बरं तेव्हा असं काही सिस्टम पण नव्हती की एखाद्या ट्रेनरकडनं कोर्स केल्याच्या नंतर त्याच्याशी आपण पर्सनली संवाद साधू शकतो, झूम मीटिंग करू शकतो, डिस्कस करू शकतो. आता तसं नाहीये. आता आपण बिनधास्त कधी तुम्ही माझ्याशी बोलू शकता, डिस्कस करू शकता, लाईव्ह डिस्कस करा, फोनवरती बोला, मला प्रत्यक्ष भेटा. ह्या सगळ्या गोष्टी आता खूप सोप्या झाल्यात, लक्षात घ्या. पूर्वी नसायचं, लक्षात घ्या. पूर्वी एखाद्याला मोठ्या व्यक्तीला भेटायचं म्हणजे त्याची 6-6 महिने वेटिंग करावं लागायचं, लक्षात घ्या. आता तसं नाहीये. आता जग जवळ आलेलं आहे. सो मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काय केल्या जातात, दिल्या जातात की दैनंदिन सराव कसा करायचा याचे देखील तुम्हाला याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. ओके. आणि हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं, कारण का तरच रिझल्ट आपल्याला काढता येतो. ओके. आनंदी जीवन जगण्यासाठी आकर्षण सिद्धांताचं प्रशिक्षण अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. ओके. आणि मग शेवटी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं की त्यातलं सिक्रेट काय, आणि ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ओके. खूप जबरदस्त असा इंटरेस्टिंग असा विषय आहे, आणि हा विषय तुम्ही शिकता तेव्हा तुमचं 360 डिग्री ट्रान्सफॉर्मिंग होतं. कारण का तुमचा फक्त मानसिक विकास याच्यातून होत नाही, तुमचा शारीरिक विकास देखील होतो. तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, एकंदरीत स्वतःच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, स्वतःचा सगळा दृष्टिकोन चेंज होतो. आणि हा सगळा चेंज फक्त आणि फक्त ह्या एका कार्यशाळेने होतो. ओके. सो नक्कीच ह्या अभ्यासक्रमाचे बरेचसे फायदे आहेत. ह्या अभ्यासक्रमाबरोबर तुम्हाला काही दैनंदिन सरावासाठी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला दिल्या जातात, आणि त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये काय काय आहे, योग निद्रा मेडिटेशन आहे, संमोहन आहे. ओके. रिलेशनशिप साठी काही तुम्हाला अफर्मेशन दिल्या जातात, गोल सेटिंग साठी तुम्हाला गोल अचिव्हमेंट साठी काही अफर्मेशन दिल्या जातात, हेल्थ साठी काही तुम्हाला अफर्मेशन दिल्या जातात, ग्रॅटिट्यूड वर तुम्हाला काही अफर्मेशन दिल्या जातात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाऊ टू अट्रॅक्ट मनी, आपल्या आयुष्यामध्ये पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी देखील तुम्हाला याच्यामध्ये सरावासाठी ऑडिओ दिले जातात. मी ना नेहमी सगळ्यांना सांगतो की कोर्सचा अभ्यास तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तसा करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण का प्रत्येकाचं शेड्युलिंग बिझी असतं, प्रत्येक आपापल्या शेड्युलिंग मध्ये असतो, त्यामुळे याला फिक्स वेळ मिळत नाही. ओके. तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, पण जो दैनंदिन सराव आहे तो मात्र न चुकता रोज करा. कारण का हा सराव हा सराव तुम्हाला ना 10 ते 15 दिवसामध्ये ना रिझल्ट दाखवेल. तुम्हाला माहितीये या सरावाचा जो व्यक्ती रोज रोज सराव करतो, या सगळ्या ऑडिओचा रोज सराव करतो, 10 दिवसामध्ये लोकांना मेसेज करतात, 10 दिवसामध्ये मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवू शकतो. म्हणजे लिटरली लोक बोलतात सर रिलेशनशिप मध्ये पण बदल झाला, अजून मी कोर्स बघितलाच नाही, फक्त तुम्ही जो प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी करायला सांगतात रोज त्याच फक्त मी करतो.
इतकी ताकद आहे मित्रांनो, आणि ही माझी नाहीये, ह्या निसर्गाची ताकद आहे. इतकी ताकद निसर्गाची आहे, कारण का ह्या सगळ्या गोष्टींनी आपण काय करतो की तुम्हाला निसर्गाशी कनेक्टेड करतो. ओके, आपण काय करतो, निसर्गाशी तुम्हाला कनेक्टेड करतो. कारण का एक माणूस, आपण एक सजीव आहोत, आणि सजीव हा निसर्गाचा काय घटक आहे, लक्षात घ्या. बरोबर की नाही? कारण का निसर्गात बदल झाला की ह्या शरीरात बदल होतो. बघा पटतंय का? निसर्गामध्ये बदल झाला की शरीरात बदल होतो. जसं की आपल्या निसर्गामध्ये 3 ऋतू असतात. हिवाळा असतो, हिवाळा असला तर आपल्याला काय होतं, थंडी लागते. बरोबर की नाही? जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आपल्याला काय होतं, गरमी होते. ओके, सो ऋतूवाईज आपल्या शरीरामध्ये बदल होतो. तसंच आपण एक घटक आहोत, आणि म्हणून ह्या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला काय केलं जातं, तर तुम्हाला निसर्गाशी कनेक्टेड करून दिलं जातं, आणि म्हणून बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला कळतात, सोप्या होतात. ओके, सो हे एक तुम्हाला सरावासाठी याच्यामध्ये दिलं जातं. खूप काही मटेरियल आहे, खूप काही सगळ्या गोष्टी तुम्हाला जर दिल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा काय, तर एवढंच सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो, मानसिक स्वास्थ्य तुम्हाला मिळतं, आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठी मदत होते, नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होते, आपला आत्मविश्वास वाढतो, आपले स्वप्न पूर्ण करता येतात, आणि आपल्याला जाणीवपूर्वक हा सिद्धांत कसा वापरायचा हे कळतं. काय माहितीये, जाणीवपूर्वक वापरायचा कसा, हा जर नाही कळलं ना तर मग नुकसान आहे. कारण काय झालंय की द सिक्रेट जी फिल्म आहे युट्यूबवरती, तिच्याने ना फायदा कमी आणि नुकसान जास्त झालेलं लोकांचं. आता तुम्ही म्हणाल की कसं? ओके, पण किती लोकांनी द सिक्रेट मूवी पाहिलेली आहे? त्यांनी यस टाईप करा फास्ट. द सिक्रेट मूवी किती लोकांनी पाहिली आहे? त्यांनी यस टाईप करा. किंवा द सिक्रेट पुस्तक किती लोकांनी पाहिले? त्यांनी. नागराज म्हणतात सर एखादे पुस्तक असेल तर सांगा. द सिक्रेट पुस्तक आहे ना, द सिक्रेट पुस्तकाचंच नाव आहे द सिक्रेट म्हणून. मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. ओके, चला, काही लोक म्हणतात येस, काही लोक म्हणतात no. ओके, आता तुम्ही व्यवस्थित आठवा द सिक्रेट. तुम्ही जर पाहिलं असेल किंवा जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचा फक्त सकारात्मक विचार करा, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. ओके, काय झालं माहितीये तुम्हाला? सॉरी, बऱ्याच लोकांनी तेवढंच डोक्यात ठेवलं, कारण का त्यात ते सगळं दाखवलंय ना. एक मुलगा आहे, तो आपल्या गर्लफ्रेंड बद्दल विचार करतो, आणि लगेच त्याची गर्लफ्रेंड त्याला मार्केट आपल्या एका बगीच्यामध्ये भेटायला येते. व्हिज्युअलाइज केलं, लगेच रिझल्ट आला. एक लहान मुलगा आहे, तो सायकलच्या फोटोवर असा हात ठेवतो, डोळे बंद करतो आणि व्हिज्युअलाइज करतो की मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे, आणि त्याच्या आजोबा लगेच त्याला सायकल घेऊन देतात. ओके, आता मला सांगा हो, आत्ताच्या कंडिशनला आपण प्रॅक्टिकली विचार करूया. इज इट पॉसिबल? हे शक्य आहे? नाही शक्य, नाही शक्य. की मी सायकल बद्दल विचार करतोय, सायकल माझ्याकडे येईल, मी गर्लफ्रेंड बद्दल विचार, गर्लफ्रेंड माझ्याकडे, असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. आणि त्याच्यामुळे झालं असं ना की द सिक्रेट 1000 वेळा बघितली सांगतात काही लोक, रिझल्ट नाही. कारण का त्यांनी फक्त तेवढं डोक्यात ठेवलंय की फक्त विचार करायचे, ती गोष्ट मिळते. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त विचार करून काही मिळत नाही. त्या विचारांना कृतीची जोड असणं गरजेचं आहे, आणि त्यातही मी असं जाऊन म्हणेन की योग्य कृतीची जोड असणं गरजेचं आहे. योग्य कृतीची. नाहीतर मग अशी म्हटलं की काय, विहीर खोदून पाणी काढायचं आहे, पण मी खोदते कुठे, खडक असलेल्या जमिनीवरती, रिझल्ट शून्य येणार. कळते? आयुष्यात खूप पैसा कमवायचा आहे, पण मी करत काहीच नाही, फक्त सकाळी उठून नोकरीला जातो, संध्याकाळी घरी येतो, आणि स्वप्न काय, खूप पैसा कमवायचा आहे. मिळू शकतो पैसा, मिळू शकतो, पण नाही मिळू शकत. बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, फक्त विचार करून काही नाही होत. त्या विचारांना योग्य कृतीची जोड असणं खूप गरजेचं आहे, सकारात्मक विचारांची जोड असणं खूप गरजेचं आहे, आणि यासाठी योग्य मार्गदर्शनाची देखील खूप गरज आहे. आणि म्हणून बघा, जेव्हा कुठे एखाद्या शेतामध्ये विहीर खोदायची असेल तिथे काय केलं तर एखाद्या व्यक्ती बोलवलं जातं, त्याकडे मार्गदर्शन घेतलं जातं की कुठल्या जमिनीवरती मेहनत घेतल्याने आम्हाला तिथे यश येईल. बरोबर आहे ना? कुठल्या जमिनीवरती आम्ही मेहनत केल्याने यश येईल, कुठे पाणी लागेल, हे थोडंसं आम्हाला तुमच्याकडे जाणून घ्यायचं, म्हणतो एक्सपर्टी तिथे आणला जातो. तसंच आहे की आकर्षणाचा सिद्धांत वापरून जर का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायचं असेल तर तुम्हाला अशा आमच्यासारख्या एक्सपर्टीकडून ते पहिलं शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल. ओके, ते तंत्र काय, ते मंत्र काय, ते सूत्र काय, हे सगळं समजून घ्यावं लागेल. नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश मिळवता येईल. आता काय होतं, देरे हरी पलगावरी,
हरी पलगावरती देत नाही. हरी काय म्हणतो, मी देईन तुला पलगावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाद घालेन मी कमरेवर. हो की नाही? आणि म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो की आपल्याला झालंय काय माहितीये का, आपल्याकडे प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आहे ना चुकीची मानसिकता आपल्याकडे निर्माण केली गेली आहे, किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या मनामध्ये काय केल्या, बिंबवल्या गेल्या, म्हणून ना आपल्याकडे ना यश नाहीये, किंवा आपल्यापासून यश थोडंसं दुरावलं गेलं मध्यमवर्गीय माणसांकडून, मिडल क्लास माणसांकडून. असं मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण का मी अनुभवातून गेलं. काय आपल्याकडे बिंबवलं गेलं आहे, काय बिंबवलं गेलंय की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. काय आपल्याकडे बिंबवलं गेलंय, मेहनत करून काय फायदा नाहीये, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तभी जाके सक्सेस मिलता है. मला सांगा किती लोक सहमत आहेत या वाक्याशी, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. जर तुम्ही सहमत असाल तर येस टाईप करा, जर सहमत नसाल तर नो टाईप करा. फास्ट आपण पुढे बोलूया. फास्ट सॉरी. खरंच असं आहे का की कुछ पाने के लिए खोना पड़ता है, कुछ खोना पड़ता है, असं एक वाक्य आहे, बरोबर ना? यस, प्रज्ञा म्हणतात यस, रोहिणी म्हणतात यस, ओके. जी महाडे म्हणतात यस, सुनीता मॅडम म्हणतात आतापर्यंत तेच ऐकले. ओके ठीक आहे. अजून कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, ओपो म्हणतात यस, विजेता म्हणतात यस, सचिन म्हणतात यस, समीर म्हणतात यस, अश्विनी म्हणतात यस, वैभवी म्हणतात यस. ओके स्टॉप स्टॉप. आज आहे ना, आज काय करायचं माहितीये का, डोक्यातून नाही काढून टाकायचं. कुछ पाने के लिए कुछ खोना नाही पडते, लक्षात घ्या. मुकेश अंबानी करोडपती झाले, काय त्यांनी त्यांनी काय स्वतःला असं म्हणजे क्या खोया म्हणून, काय सांगाल, काय काय आहे त्यांनी गमवलं? काही नाहीये. अमिताभ बच्चन एवढे सुपरस्टार झाले, काय गमवलं? स्ट्रगल कोणालाही चुकलेला नाहीये मित्रांनो, लक्षात. ओके, स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाही, सगळ्यांनी स्ट्रगल केलं आणि पुढे आले. ओके. सांगा तात्पर्य काय माहितीये का, चुकीच्या विचारांमध्ये आपण आयुष्य जगतोय, चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यात बिंबवल्या गेल्यात, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आज ना एक नवीन वाक्य सांगतो, कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. ओके, कुछ करोगे तो ही कुछ पाओगे, नहीं तो कुछ नहीं पाओगे. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की पेराल तरच उगवेल, नाहीतर उगवणार नाही. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर का असा फक्त विचार करत बसला की माझी ही जमीन आणि ह्या जमिनीमध्ये गहू उगवले पाहिजे, तर उगवतील का? नाही ना, त्याला ते पेरावे लागतील तरच ते उगवेल, लक्षात घ्या. आणि म्हणून कर्माचा सिद्धांत हा कोणाला चुकलेला नाहीये, पण आपण मात्र चुकीच्या समजुतीमध्ये आयुष्य जगतो की कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है, कुछ होना नहीं पड़ता, लक्षात घ्या. आणि म्हणून हा गैरसमज हा ना दूर करायचा आपल्याला, आणि त्यासाठी हा सिद्धांत आपल्याला मदत करणार आहे. हा सिद्धांत आपल्याला एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जाणार. हा सिद्धांत आपल्याला ना जबरदस्त अशी एनर्जी क्रिएट करून देणार आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काय होणार, सकारात्मक होणार, पॉझिटिव्ह होणार आहोत, आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच घडणार आहे, लक्षात ठेवा. विश्वास ठेवा स्वतःवरती, विश्वास ठेवा स्वतःच्या कृतीवरती, आणि विश्वास ठेवा निसर्गावरती. ओके. आणि म्हणून ह्या कार्यशाळेचा जबरदस्त असा फायदा आहे, आणि हा जबरदस्त फायदा तुम्ही सगळेजण घेऊ शकता. ओके. हा सिद्धांत खरंच काम करतो का, हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो, आणि म्हणून थोडक्यात त्याच्यात तुम्हाला इथे गायडन्स करतो. हे सगळे तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही? रेडिओ आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, सगळं आहे. आता तुम्ही व्यवस्थित जर का विचार केला, ओके, तर सगळं कसं चालतंय, एका फ्रिक्वेन्सीवरती चालतंय, बरोबर की नाही? एका फ्रिक्वेन्सीवरती चालतंय की 92.5 आपण लावला की बरोबर 92.5 हाच FM रेडिओ लागतो. 98.2 वगैरे असा काय लागत नाही. समजा टीव्ही आपण बघतोय, जर का आपण 101 नंबरला जर का आपण झी मराठीचा चॅनल आहे, तर 101 दाबल्याच्या नंतर 101 तुम्ही रेकॉर्ड मध्ये दाबल्याच्या नंतर तिथे ऑटोमॅटिक टीव्ही मध्ये 101 नंबरचा चॅनल झी मराठीच लागतो. कसं काय? बरं, आपल्या मोबाईलवरून एखाद्या व्यक्तीचा आपण नंबर टाईप करतो आणि तीच व्यक्ती तिथे समोर आपल्याशी संवाद साधतो फोनवरती. कसं काय? आहे का कुठे कनेक्शन? त्या रिमोट मध्ये आणि टीव्ही मध्ये कुठे वायर कनेक्शन आहे का?
मोबाईलमध्ये आणि त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कुठे कनेक्शन आहे का, कसं काय. फ्रिक्वेन्सी वर्क करते. ओके, सेम आपल्या विचारांची पण एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी वर्क करते, काम करते. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारांनी सकारात्मक गोष्टींना आकर्षित करत असतो आणि नकारात्मक विचारांनी नकारात्मक गोष्टींना आकर्षित करत असतो. कारण का, ह्या निसर्गामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं काहीच नसतं. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल त्या गोष्टीच्या फ्रिक्वेन्सी या निसर्गात जातात आणि निसर्ग तिकडून तथास्तु करतं आणि त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणून देतं. ओके, मग मगाशी आपण जे उदाहरण घेतलं की एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते आणि ती व्यक्तीला आपण करतो आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करतो आणि ती व्यक्ती आपल्या समोर लगेच येते किंवा आपल्याशी फोन संवाद साधते. तसंच आहे की आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी ही काम करत असते मित्रांनो, जरी ती दिसत नसली तरी. ओके, जसं एखादा नंबर डायल केल्याच्या नंतर फ्रिक्वेन्सी त्या समोरच्या व्यक्तीच्या नंबरला मॅच होते, तसंच हे सगळं काय आहे. बघा, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्ही मी आपण बसलो आहोत बरोबर, मी आपण श्वास घेत आहोत. ओके, दिसतोय का आपला श्वास, मला सांगा. मग आपण आता असं म्हणायचं का की हे पकाव आहे, हे खोटं आहे, मी कुठे श्वास घेतोय, दिसतोय थोडी. ओके, त्याचा रंग त्याचा असं काय आहे का, काहीच नाहीये. मग आपण असं म्हणायचं का की आपण श्वास नाही घेत. बरं, अजून थोडस विज्ञानाने जाऊया की विज्ञान काय सांगतं. श्वास घेत असताना आपण हवेतून काय घेतो, ऑक्सिजन घेतो आणि श्वास सोडत असताना आपण काय करतो, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो शरीरामध्ये, नको हवं असलेलं. आता मला सांगा, श्वास सोडत असताना कार्बन डायऑक्साईड आपण सोडतोय, दिसतोय का. मग आपण नाही म्हणायचं का. श्वास घेत असताना आपण ऑक्सिजन घेतोय, दिसतंय का, मग आपण नाही म्हणायचं का. सो एक गोष्ट लक्षात घ्या, हे जरी दिसत नसलं तरी ते आहे. हवा आपल्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आहे, तुमच्या पण आहे, माझ्या पण आहे. दिसत नाही, आपण नाही म्हणायचं का की हवा नाही म्हणून. असं नाहीये. जसं आपण हवा दिसत नाही पण तिच्यावरती विश्वास ठेवला, जसं आपण श्वास घेत आहोत, ऑक्सिजन घेत आहोत आणि कार्बन डायऑक्साईड सोडत आहोत, दिसत नाही तरी त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला, तसंच आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी या निसर्गामध्ये जाते. ही जरी दिसत नसली त्याच्यावरती तरी त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, आणि जर का तो विश्वास तुम्ही ठेवला तर हे निसर्ग भरभरून देतं, भरभरून देतं, लक्षात घ्या, भरभरून देतं. ओके, आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिद्धांत खरंच काम करतो का, तर मी म्हणेन 100% काम करतो. ओके, आणि एकदा प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेणं गरजेचं आहे. कारण काय, एकच आयुष्य आहे, किती गोंधळामध्ये जगायचं. एकच आयुष्य आहे, किती घुटमळून जगायचं, बरोबर ना. एकच आयुष्य आहे, किती रडत जगायचं. तीच कृती करून जर का तोच निकाल आयुष्यामध्ये असेल तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि त्या कृतीमध्ये बदल तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही असं काही शिकाल, असं काही ज्ञान मिळवा, बरोबर ना. जर ज्ञानातच भर नाही आपण गेली तर आपल्या कृतीमध्ये बदल होईल का. आणि कृतीमध्ये बदल नाही झाली तर आपण रिझल्ट मध्ये बदल अपेक्षित करू शकतो का. नाही ना. माझ्याकडे बरीच लोक येतात की सर मी खूप वर्ष झाली की मी 1-2 वर्ष लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल मी वाचलं होतं, सो मी विचार करतोय आणि मी खूप प्रयत्न करतोय की माझ्या आयुष्यामध्ये मी चांगले पैसे कमवावे. तुम्ही त्यांना हळूच विचारतो की ठीक आहे सर, ग्रेट, तुम्ही प्रयत्न करताय आणि हे करताय, मग तुम्ही प्रयत्न करता म्हणजे नक्की काय करताय. काय नाही, सकाळी उठतो, जॉबवरती येतो, संध्याकाळी घरी येतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता. सर काहीच नाही, फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं की विचार करा, मी विचार करतो. आता मला सांगा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आता या व्यक्तीने असाच जर का फक्त विचार करत बसली तर याचा पगार असाच वाढणार आहे का, याच्याकडे असाच पैसा कुठून येणार आहे का, आकाशातून पडणार आहे का. नाही. फक्त विचारांना ह्याच्यामध्ये स्थान मी देत नाही. ओके, कारण काय, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगतो, कारण काय आलंय की लोक निगेटिव्ह का झालेत लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये. कारण का लोक बाहेर 50-50-60 रुपये टाकून येतात आणि ते एवढं शिकवलं जातं की फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आयुष्यामध्ये, बाकी काहीच करायचं नाही, बस आयुष्य बदलून जातं. तसं जर असं तर मला सांगा ना, कुठल्या झोपडपट्टीवाल्याला वाटतं की आपण आयुष्य झोपडपट्टीमध्ये राहावं, त्यालाही वाटतं ना की आपण बिल्डिंग मध्ये जावं. मी विचार करतो की माझा एखादा फ्लॅट असावा. कुठल्या टू व्हीलर वाला वाटतं की आपण आयुष्य टू व्हीलर वर राहावं, त्यालाही असं वाटतं की माझी फोर व्हीलर असावी. कळतंय तुम्हाला. सो फक्त विचार नाही, त्याला बऱ्याच गोष्टींची जोड असणं गरजेचं आहे. आणि हेच आपल्याला ह्या संपूर्ण कार्यशाळेमध्ये शिकायचं आहे. ह्या कार्यशाळेमध्ये आपल्याला शिकायचं आहे की सर एकच जीवन आहे आपल्या, आणि ह्या जीवनामध्ये मला
जे जे काही मिळवायचं ते मला मिळवूनच राहायचंय, कारण का मला माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझ्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि मला यशस्वी आयुष्य जगायचं आहे. कारण का हे मनुष्य जीवन पुन्हा येणार नाहीये, पुन्हा मिळणार नाहीये. हे अनमोल असं जग किंवा अनमोल असं हे शरीर मला पुन्हा नाही अनुभवायला मिळणार. आणि म्हणून मला याच जन्मामध्ये मला सगळ्या गोष्टी अचीव करायच्या. म्हणून हा सिद्धांत तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये काय करणार आहे, मदत करणार आहे. लक्षात घ्या. ओके. रडत बसून काही होत नाही. ओके. पुन्हा सांगतो, रडत बसून काही होत नाही. परिस्थिती कशी असो, मनस्थिती जो बदलतो ना तो यशस्वी होतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, एक वाक्य लक्षात घ्या की परिस्थिती पूर्वात बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलते. आणि मग ती परिस्थिती बदलण्यासाठी सर्वप्रथम विश्वास ठेवायला शिका. जर विश्वास ठेवला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि विश्वास असा ठेवायचा की जसं की एखादं लहान बाळ, त्या लहान बाळा कसं आपण असं उडवतो आणि ते वरती उडवल्याच्या नंतर ते घाबरतं का हो, ते रडतं का हो, नाही तर ते अजून खळखळ हसतं. का माहितीये, त्याला ना विश्वास असतो की खाली जे दोन हात आहेत ना ते मला झेलणार आहे, ते मला खाली पडू देणार नाही. तर खाली जी कोण व्यक्ती आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, ते मला खाली पडू देणार नाही. हा विश्वास त्या बाळाकडे असतो आणि म्हणून ते बाळ खूप असं मन मोकळं हसतं. लक्षात घ्या. तसा विश्वास आपला आपल्या कर्मावरती पाहिजे, हो की नाही, आपला स्वतःवरती पाहिजे आणि निसर्गावरती पाहिजे, ह्या सिद्धांतावरती पाहिजे. बिनधास्त नक्कीच तुम्हाला खूप भरभरून मिळेल, भरभरून. ओके. आणि हे सगळे अनुभव मी स्वतः घेतले ना, म्हणून तुम्हाला मी सांगतो. ओके. स्वतः सगळ्या गोष्टी मला अनुभव घेतला, म्हणून तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचत बाकी काहीच नाहीये. ओके. एक पिक्चर आलं होतं, सगळ्यांनी पाहिलंच असेल तुम्ही, की ओम शांती ओम. याच्यामध्ये ना बऱ्यापैकी लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो केलेला. ओके. की तो खूप गरीब असतो, झोपडपट्टीमध्ये राहणारा असतो, त्याला ऑस्कर पर्यंत पोहोचायचं असतं, त्याला स्ट्रगल त्याचा चालू असतो. आणि मग ते सगळे डायलॉग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. खूप मोठं स्वप्न असतं त्याच्याशी. आणि मग तो काय काय प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिज्युअलाइज करायचा. म्हणजे आता तुम्ही इथे जर बघाल तर त्याच्या हातामध्ये बॉटल्स आहे आणि त्या हातामध्ये वेगळंच इन्स्ट्रुमेंट आहे, पण तो फील काय करतोय की मला स्टेजवरती बोलवलं गेलंय आणि मला ऑस्करची ट्रॉफी मिळते, हे सगळं तो फील करतोय. आणि एक दिवस खरंच ती गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये खरी घडते की त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळतो. आणि मग तेव्हा त्याला जेव्हा स्टेजवरती बोलवलं जातं तेव्हा मग तो बोलतो की त्याचं मनोगत व्यक्त करतो की कहते हैं, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हा फेमस डायलॉग आहे साहेब खानचा, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा अर्थ काय तो आपल्याला इथं समजून घ्यायचा की खरंच जर का आपली इच्छाशक्ती असेल ना की चांगलं उत्पन्न मिळवण्याची, चांगलं आरोग्य मिळवण्याची, स्वतःचा व्यवसाय ग्रोथ करण्याची, उच्च पदावर जाण्याची, आपले नातेसंबंध सुधारण्याची, ओके, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्याची, तर नक्कीच हे निसर्ग आपल्याला मदत करेल. हेच आपल्याला त्याच्यातून काय करायचंय, शिकायचंय. ओके. सो हे सगळं आपल्याला आपल्या कार्यशाळेमध्ये शिकायचंय. आणि कोण शिकवणार, तर मी स्वतः शिकवणार आहे. आणि माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ. माझं बीए सायकोलॉजी कम्प्लीट झालेलं आहे आणि आफ्टर कम्प्लीट बीए सायकोलॉजी मी काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये 1 इयर डिप्लोमा केला आहे. त्याच्यानंतर 1 इयर डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजी केला आहे. त्याच्यानंतर मग मी 2 इयर डिप्लोमा इन योगा टीचर, 2 इयर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, क्लिनिकल हिप्नोथेरपीचा मी डिप्लोमा केला आहे. असं बरंचसं काय 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 केलं आहे. ओके. जवळपास 55 ते 60 वेगवेगळ्या सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. मी सर्टिफाईड ऍस्ट्रॉलॉजिस्ट आहे, मी सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट आहे, ग्राफोलॉजिस्ट आहे, त्याच्यानंतर एनएलपी प्रॅक्टिशनर आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे, त्याच्यानंतर योगा टीचर आहे, हिप्नोथेरपिस्ट आहे, असं बरंचसं काय काय आहे. हे सगळं मी सांगतोय का तुम्हाला, म्हणजे मी खूप मोठा ज्ञानी आहे असं अजिबात नाहीये. फक्त मला हे सांगायचं तुम्हाला की मी जे काही तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे ना ते अनुभवातून शिकवणार आहे. कुठलंही पुस्तक वाचून नाही शिकवणार आहे, कुठलेही युट्यूबचे व्हिडिओ वाचून बघून तुम्हाला मी शिकवणार नाही. तर जे काही मला हा सिद्धांत समजला, जो काही मी माझ्या आयुष्यात जो काही अनुभव घेतला, तो अनुभव मी तुमच्याशी काय करणार, शेअर करणार आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे की तो तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे. ओके. गेली कित्येक वर्ष मी कार्य करतो आणि या कार्याची पोचपावती म्हणून मला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मला राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजाचा पुरस्कार देखील मागे मिळाला. मला आता रिसेंटली राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2022 देखील मिळाला. ओके. असे अनेक पुरस्कार देखील मला मिळाले आहेत. ओके. आणि ह्या सगळ्या अनुभवातून मला काय करायचं, तुम्हाला सक्षम बनवायचं. ओके.
सो आय एम रेडी फॉर यू. ओके, हे सगळं करण्यासाठी. आणि हे कसं करणार आहे याचं एक स्वरूप मी तुमच्याशी काय करतो, शेअर करतो. आपलं हे जे सगळं काय आहे ते सगळं ऑनलाईन आहे, कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाहीये. त्यामुळे डोक्यात तसं काय असेल तर डोक्यातून काढून टाका की यांचं कुठे असेल, काय असेल, मला जावं लागेल का वगैरे, असं काहीच नाही. संपूर्ण प्रशिक्षण तुम्ही तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता, तुमच्या मोबाईलवरती घेऊ शकता. लक्षात घ्या. ओके. मी स्क्रीन शेअर करतो. ऍक्च्युली पावसामुळे नेटवर्कचा इश्यू झाला, वायफाय गेला आपलं. टेक्निकली पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला, कारण का पाऊस तिकडे खूप गरजतोय आणि वीज पण खूप गरजते. सो सगळ्या गोष्टी टेक्निकली आहेत आणि त्याला आपण काही करू शकत नाही. सो आपण याच्यावरती होतो की याचं स्वरूप कसं असणार आहे. ओके, या कोर्सचं स्वरूप काय आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो. आणि पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण हे सगळं आपलं समजून घेणार आहोत की याचं कशा पद्धतीने काय आहे. ओके, एक मिनिट. पाऊस खूप इकडे पडतोय आणि अंधार गेलाय, वीज वगैरे चमकते, त्याच्यामुळे वायफाय गेला. संपूर्ण कोर्स, संपूर्ण अभ्यासक्रम हे आपलं ऑनलाईन आहे. इथे कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईलवरती हा संपूर्ण अभ्यास करू शकता. तुम्हाला रात्री वेळ आहे तुम्ही रात्री करू शकता, तुम्हाला सकाळी वेळ आहे तुम्ही सकाळी करू शकता. ओके, सगळे ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फक्त लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. ओके, ईमेल आयडी पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड दिसेल. ओके, आणि तो डॅशबोर्ड दिसल्याच्या नंतर त्याच्यात तुम्हाला सगळी व्हिडिओज येतील, त्या व्हिडिओचा तुम्हाला अभ्यास करायचा. ओके, सो एक लोडिंग होते, माझी स्क्रीन लोडिंग होते. एक मिनिट फक्त आपण वेट करूया. ती नेटवर्कमुळे ती लोडिंग होत नाहीये. सो मला असं वाटतं त्यात वेळ आपण घालवण्यापेक्षा आपण पुन्हा आपल्या ह्याच्याकडे येऊया, इकडे येऊया. आपली वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला फक्त काय करायचं असतं, लॉग इन करायचं असतं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला आपला संपूर्ण कोर्स इथे ओके, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ती वेबसाईट तुम्हाला पाहिजे मी तिकडे वैयक्तिक तुम्हाला त्याची लिंक पाठवली जाते. ओके, आता या कोर्स बद्दल आपल्याला काय आहे, ड्युरेशन किती आहे, सगळं आपण आता बघून घेऊया. बघा, काही लोकांचे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आता मी सांगतोय ते तुम्ही वाचू शकता. ओके, हे काही अनुभव आहेत काही लोकांचे की त्यांनी तो कोर्स केला. जसं की आता मोनिका मॅडम आहेत पाणीपत हरियाणावरून. त्यांचं म्हणणं आहे की सर मी सिद्धांताचा वर्कशॉप केला, तुमची सर्व काही समजून सांगण्याची पद्धत फार छान आहे. सर्व शंकांचे समाधान झाले आहे. तुम्ही ज्या प्रकारे हा कोर्स डेव्हलप करता आहात, ओके, करता ते विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी असते. खूप सोप्या भाषेत उदाहरणासह तुम्ही सर्व समजून सांगितलं. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, खाली एक सचिन सर आहेत, त्यांचा अभिप्राय आपण बघूया. माझं माऊस काही लिहिलं सगळ्यांनी की थँक्यू सर, खूप फरक आहे. बिझनेस पण छान चाललाय, जुने नातेसंबंध ठीक झाले, नेहमी पॉझिटिव्ह विचार येतात, थँक्यू सो मच. ओके, हा सचिन सरांचा अभिप्राय आहे. म्हणजे काय, जे मागास तुम्हाला मी सांगतो की खरंच आपल्या आयुष्यामध्ये हा सिद्धांत काम करतो आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये हा आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून उपयोगी करता येतो. ओके, इथे एक चित्तरंजन सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की आकर्षणाचा सिद्धांत खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात कळत न कळत आपण काय विचार करत असतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होत असतो हे खूपच छान समजावले सरांनी. धन्यवाद. ओके, त्याच्या खाली समिता मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की लॉ ऑफ अट्रॅक्शन कोर्समुळे मला स्वतःमध्ये एनर्जी, विश्वास वाढवण्यास मदत मिळाली. तसेच हा कोर्स मराठीतून असल्यामुळे समजण्याचे सहज शक्य झाले. यासाठी सरांचे मनापासून आभार. ओके, आपण या कोर्सचा फायदा जरूर घ्यावा ही नम्र विनंती. ओके, काय झालंय की हा कोर्स आहे किंवा हा अभ्यासक्रम मार्केटमध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये खूप शिकवला जातो. आपल्या मराठी माध्यमातून शिकवणारे फार कमी क्वचित आहेत. ओके, आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे, कारण काय होतं की जे हिंदी इंग्लिश मध्ये शिकवलं जातं खूप अफाट फी घेतली जाते, म्हणजे मिनिमम 15,000 तर कुठेच नाही गेली लक्षात. ओके, सो
हा त्यांचा अभिप्राय आहे. अजित सरांचं बघा काय म्हणणं आहे की सर, मी आकर्षण सिद्धांत एकदा संपूर्ण पाहिला, तो अतिशय सोप्या आणि सहज शब्दात मांडणी केली आहे. मी लवकरच विजन बोर्ड तयार करतो. मी तुमच्या डिग्री आणि कोर्सेसनी खूप प्रभावित झालो आहे सर. ओके, आपल्याला जर का समाजाला द्यायचे असेल तर किती तयारी करावी लागते हे लक्षात आले. ओके, खूप खूप आभारी सर तुमच्या सर्व्हिससाठी. ओके, अतिशय महत्वाचं लक्षात घ्या. काय होतं, जसं की मी आता तुम्हाला हे सर्व शिकवणार आहे. सो मलाही माहिती आहे की वेगवेगळ्या आपण म्हणूया की क्षेत्रातली मंडळी माझ्याकडे कोर्स करते. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचे वेगवेगळे प्रश्न असतात. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मला देणं गरजेचं असतं. आणि मग ती उत्तरं मी तेव्हा देऊ शकतो जेव्हा माझा त्या विषयाचा सखोल अभ्यास असेल. आणि म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शास्त्र, त्याचा अभ्यास हा मी सखोल केलेला आहे आणि नेहमी करत असतो. कारण मी नेहमी सांगतो की कुठलंही शास्त्र हे खूप अथांग सागरासारखं आहे आणि मी त्यात फक्त प्रॅक्टिस करणारा एक व्यक्ती आहे. सो खूप 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 ह्याचा अभ्यास मी स्वतः केलेला आहे. मी स्वतःने अनुभवलेल्या अनुभवातून मी सगळं शिकत असतो आणि म्हणून ह्या लोकांचे असे अभिप्राय येत असतात. हे संतोष सावंत आहेत, त्यांनी पण खूप भरभरून लिहिलेलं आहे. मी आता वाचत बसत नाहीये. एक प्रकाश सर आहेत, त्यांनी पण खूप भरभरून लिहिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला फेसबुक वरती वाचायला मिळेल त्यांच्या नावासहित. ओके, हे तर प्रकाश आयरे यांचा तर खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे ते इतके निगेटिव्ह मध्ये होते की ते कदाचित सुसाईड पण करू शकले असते स्वतःला. ओके, पण त्यांनी तसं नाही केलं. हा कोर्स केल्याच्या नंतर त्यांनी ते त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे वैयक्तिक त्यांचा अभिप्राय त्यांनी व्यक्त केलेला आहे. तो व्यक्त केलेला तर तुम्ही वाचू शकता की त्यांना बीपीचा आजार आहे किंवा त्यांना शुगर आहे, त्यांना बरंचसं काय काय आहे. ओके, हे सगळं असताना देखील ते आता त्यांचं आयुष्य कसं जगतात हे त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. इकडे अजून एक संतोष जोशी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात आपण बघूया. की आकर्षण सिद्धांताबद्दल मी अनेक व्हिडिओ युट्यूब वरती पाहिले होते, पण त्यामुळे खूप गोंधळ झाला होता की नक्की हा सिद्धांत काम करतो का, या सिद्धांताने आयुष्य बदल घडतो का, असे अनेक प्रश्न घेऊन मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सरांचा आकर्षण सिद्धांत कोर्स केला आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर मिळाली आणि माझे सर्व गैरसमज दूर झाले. त्याबद्दल सरांचे मनात इतके आभार कमीच आहेत. एक डॉक्टर रेखा मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. खरं तर आपला व्यवसाय किंवा आपले शिक्षण, आपलं करिअर कोणत्याही विषयात असू दे, प्रत्येकानेच हा सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याला एक सकारात्मक योग्य दिशा मिळेल आणि कष्ट, पैसा आणि वेळ या तिन्ही महत्वाच्या गोष्टी वाया जाणार नाहीये. डॉक्टर रेखा मॅडम यांचा हा अभिप्राय अतिशय विचार करण्यासारखा आहे. लक्षात घ्या, तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, बरोबर की नाही? आणि या सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे मी तुम्हाला मागच्या 1.5 तासामध्ये सांगतोय की आपण सगळेच मेहनत करतोय, आपण सगळेच कष्ट करतोय, बरोबर की नाही? आपण सगळेच पैसा खर्च करतोय, वेळ खर्च करतोय, पण त्याला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन जर का मिळालं ना तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. मग ते कुठलंही आपलं क्षेत्र असेल, आपली कुठलीही फील्ड असेल, आपलं काही शिक्षण असेल. ओके, लक्ष येत आहे. आणि हेच त्यांना म्हणायचं आहे आणि त्यांच्या अभिप्रायामध्ये त्यांनी दिलेला आहे. ओके, सो हे अनेक लोकांचे वेगवेगळे अभिप्राय आहेत. ओके, आणि अभिप्राय तुम्ही आमच्या फेसबुकला वाचू शकता. आकर्षण सिद्धांत कार्यशाळा कोणासाठी आहे? तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे व आपली ध्येय, आपली स्वप्न पूर्ण करायची आहे, आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं आहे. मग तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, कोणी असाल. ओके, ही कार्यशाळा का करावी? बघा, माणूस 2 प्रकारे आजारी पडतो, एक शारीरिक आणि एक मानसिक. शारीरिक आजारावरती मेडिकलमध्ये औषध उपलब्ध आहे. त्यामुळे डोकं दुखतंय, एखादी गोळी दे, थंडी ताप आलाय, एखादी गोळी दे. पण मानसिक आजारावरती कुठल्याही मेडिकलमध्ये औषध नाहीये. आणि म्हणून मी नेहमी गोष्ट सांगतो, पटली तर विचार करा की मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारामध्ये होण्याअगोदर स्वतःला वेळ द्या. ओके, स्वतःला वेळ द्या, सक्षम बनवा. ओके, गरजेचं आहे. ओके, मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारामध्ये होण्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला स्वतःला सक्षम बनवायचंय, स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि म्हणूनच ही कार्यशाळा आपल्याला करायची आहे. कारण काय, ही कार्यशाळा आपल्याला काय करणार आहे, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणार आहे. येस, आपल्याला यशस्वी बनवणार आहे. आणि म्हणून ही कार्यशाळा आपल्या प्रत्येकाला करायची आहे. सो ही 7 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा आहे. ही 7 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा करायला किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचं. हे फास्ट. किती लोक तयार आहेत ही कार्यशाळा करायला? त्यांनी येस टाईप करायचं. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान.
कसं असतं ना, मी हे का विचारतो, कारण काही इच्छा तिथे मार्ग आणि आवड ती सवड. इच्छा पाहिजे की स्वतःमध्ये खरंच बदल घडवायचा, कारण का आयुष्यभर मी आता माझ्या पद्धतीने जगत आलो. काय बदल झाला माझ्या आयुष्यामध्ये? काहीच नाही झाला. ठीक आहे. मी आयुष्यभर मला जे जे काय करता मी केलं, किती सक्सेस मिळालं? काही सक्सेस नाही मिळालं. म्हणजेच काय की तीच तेच कृती करून जर का तोच तोच रिझल्ट येत असेल, तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग कृतीमध्ये बदल कधी करेल? जेव्हा मी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकेल. ठीक आहे. आणि म्हणून ती ज्ञानात भर टाकण्यासाठी आपल्याला काय करायचंय, की 7 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा करायची आहे. तर ही 7 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा काय करणार आहे? आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणार आहे. ओके. आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. आणि जेव्हा आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते, तेव्हा निकाल हा देखील सकारात्मक असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इच्छाशक्ती असणे खूप गरजेची असते. आणि जर ती तुमच्यात असेल तर नक्कीच ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे. आता एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा, की सर 7 दिवसामध्ये जर का आम्हाला हे करता आलं नाही तर काय करायचं? काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. कारण का आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस देतो. आपली वेबसाईट, आपल्या वेबसाईटवरती हे सगळे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्हाला लाईफ टाईम साठी दिले जातात. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या टॅबवरती, तुमच्या कॉम्प्युटरवरती. तुम्ही रात्री झोपताना अभ्यास करा, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला जेव्हा वेळ आहे ना तेव्हा तुम्ही अभ्यास करा. आणि तो सगळा अभ्यास करत असताना काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तुम्ही माझ्याशी काय करू शकता? फोनवरती बिनधास्त संवाद साधू शकता. तुम्ही माझ्याशी लाईव्ह झूम डिस्कस करू शकता. काही त्याला अडचण नाहीये. ओके. काही असेल तर तुम्ही माझ्याशी बिंदास डिस्कस करू शकता संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये. सो हे तुम्हाला लाईफ टाइम दिलं तर त्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. लाईफ टाइम व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. सरावासाठी तुम्हाला ऑडिओ मिळणार आहेत. हे देखील लाईफ टाइम असणार आहे. तुम्ही आयुष्यभर काय करू शकता? सराव करू शकता. लाईफ टाइम मोफत सहकार्य तुम्हाला दिलं जाणार आहे. लाईफ टाइम तुम्हाला मोफत अपडेट दिले जाणार आहे. तुम्हाला डिस्काउंट दिलं जाणार. आणि याची फी किती आहे? तर ह्याची फी 3,999 आहे. पण ती तुम्हाला भरायची नाहीये. येस, तुम्ही बरोबर ऐकता की 3,999 तुम्हाला भरायची नाहीये. का भरायची नाहीये? त्याचं कारण पहिल्यांदा आहे काय की माझं फाउंडेशन आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सखकाळ फाउंडेशन. बरीचशी मंडळी नवीन असेल त्यांना माहिती नाही, पण बरीचशी मंडळी जुनी असेल त्यांना माहिती आहे की माझ्या फाउंडेशनचे आपले वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. ओके. आपण मागे 5 दिवसांचा योग शिबिर आपण मोफत घेतला. त्याच्यानंतर आपण 3 दिवसांचा व्यक्तिमत्व विकासाचा शिबिर आपण एक मोफत घेतला. त्याच्यानंतर आपण प्राणायामाचं शिबिर मोफत घेतलं. आपण रिसेंटली एका आदिवासी पाड्यावरल्या एका शाळेला गरीब लोकांना आणि गरीब विद्यार्थ्यांना आपण कपडे वाटप केले. सो आपली फाउंडेशन आहे आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काय करतो? विविध उपक्रम असे राबवत असतो. ओके. आणि मग त्यातलाच एक भाग, त्यातली एक चळवळ म्हणून हा कोर्स किंवा ही कार्यशाळा देखील आम्ही घेत असतो. की आज मानसिक संतुलन लोकांचं बिघडलेलं आहे. ओके. आणि मानसिक संतुलन बिघडल्यामुळे अनेकांना अपयशाला सामोरं जावं लागतं. ओके. आणि म्हणून आम्ही काय करतोय की ही चळवळ राबवतो की लोकांना मानसिक स्वास्थ्य मिळून मिळावं. ओके. लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करणं, त्यांना गायडन्स करणं. आणि म्हणून ह्या चळवळी अंतर्गत आपण जी काही फीज आहे, ते जे काही देणगी शुल्क आहे, ते न घेता आपण फक्त आणि फक्त एक नोंदणी शुल्क घेतोय. आणि ते नोंदणी शुल्क किती आहे? तर 1,999 रुपये. म्हणजेच काय की आपण असं म्हणू शकतो की 50% तुम्हाला काय केली जाते? म्हणजे सूट दिली जाते. आणि तुम्हाला 1,999 मध्ये लाईफ टाइम साठी, आयुष्यभरासाठी हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला दिला जातो. ओके. एक साधं गणित तुम्हाला सांगतो. आपण सहज हॉटेलमध्ये जर एखादा गेलो ना आपल्या फॅमिलीला घेऊन, तर सहज 2-3 हजार रुपये निघून जातो. ओके. आज 1,999 मध्ये मी तुम्हाला लाईफ टाइम साठी हा संपूर्ण अभ्यासक्रम देतोय. तुम्हाला एक सर्टिफिकेट देतोय. तुम्हाला सरावासाठी लाईफ टाइम ऑडिओ देतोय. तुम्हाला लाईफ टाइम मी तुम्हाला हेल्पिंग हँड्स हँड सपोर्ट देतोय. बरोबर नाही? तुम्हाला एक संधी देतोय. कशाची संधी माहितीये का? यशस्वी होण्याची. की या, शिका, समजून घ्या आणि स्वतःला सक्षम बनवा. स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनवा. एका वेगळ्या लेवलला स्वतःला घेऊन जा. ओके. याची एक संधी तुम्हाला देतोय. आता त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये. कारण का मी नेहमी एक गोष्ट बोलतो की संधी ही अतिशय गरजेची असते आयुष्यामध्ये. आणि ती संधी जर का तुम्हाला मिळाली त्याचा फायदा घ्या. ओके. आणि त्यासाठी एक निर्णय घ्या. येस, मला हे शिकायचंय आणि मला माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक मिळायचं. का आकर्षण सिद्धांत जर का मी शिकलो तर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बदल होणार आहे. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये
जबरदस्त असा सकारात्मक बदल होणार आहे. ओके, आणि तो बदल मला घडून आणायचा. सो 1999 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन चार्ज भरायचे आहेत. आणि हे कुठे भरायचे ते तुम्हाला सांगतो. 9699367099 याला तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता. ओके, किंवा तुम्हाला बारकोड स्कॅन पण इथे दिलेला आहे, किंवा तुम्हाला बँक अकाउंट डिटेल पण दिलेली आहे. असं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आणि स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही काय करा, फी पाठवा. तुम्हाला काय करायचं, फी पाठवल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचं. तुम्हाला ग्रुपमध्ये पोस्ट करता येत नाही, तुम्हाला ऍडमिनला काय करायचं, तुमचा ईमेल आयडी पाठवा आणि तुमचं नाव पाठवा. तुमचं ईमेल आयडी नाव आम्हाला मिळालं की पुढच्या 5 मिनिटांमध्ये आम्ही काय करू, आमच्या वेबसाईटला तुमचा ईमेल आयडी ऍक्टिव्हेट करू आणि तुम्हाला एक लिंक पाठवू. त्या लिंकवरती तुम्ही काय करा, तुमचा अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, आणि आयुष्यभर तुम्ही त्या लिंकवरती काय करू शकता, अभ्यास करू शकता. ओके, सो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असलेल्या ऍडमिनला काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचं. तुमचा एक निर्णय तुमच्या विचारांना एक वेगळी दिशा देईल, तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली. आज तुम्हाला तुमच्या स्वराज्याची स्थापना निर्णय करायची. कळतं तुम्हाला? कारण का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, यशस्वी बनायचं आहे. म्हणून परिस्थितीला बोलत बसू नका. परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलते मित्रांनो. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याला काही जपा. हा क्षण, हा मिनिट, हा तास पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये नाहीये. एकच आयुष्य आपल्या लक्षात घ्या. आणि ते आयुष्य अयशस्वी न राहता यशस्वी बनून जगा. ओके, नक्कीच तुमचं यश तुमची वाट पाहतो. ओके, सो हा संपूर्ण वेबिनार मध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला. ओके, पुन्हा एकदा सांगेन की आमचं फाउंडेशन आहे, आमचं इन्स्टिट्यूट आहे आणि आमचं एकच फक्त ध्यास आहे की तुमच्या मनाचा, तुमच्या विचारांचा सर्वांगीण विकास, आणि हाच आमचा ध्यास आहे. कारण का तुमच्या विचारांमध्ये तितकी ताकद आहे की तुम्ही तुमचं जग जिंकू शकता. तुम्हाला जे जे काय पाहिजे ना ते सगळं मिळू शकता. फक्त त्याची दिशा समजून घेणं खूप गरजेचं आहे, त्या फ्रिक्वेन्सी समजून घेणं गरजेचं आहे, त्या फ्रिक्वेन्सीला योग्य दिशा देणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, ते जर का तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळू शकतं. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो हे मी इच्छा व्यक्त करतो. ओके, आणि तुमचा काही तुम्ही जास्त वेळ घेत नाही. कारण काय होतंय की सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, आमच्याकडे पण पावसाचं वातावरण आहे. खूप बाहेर वीज वगैरे चमकते, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मला माहिती आहे की तुमच्या तिकडेही काही ठिकाणी असू शकतं. मला असं वाटतं की तुम्ही जास्त वेळ नाही घेता, इथे थांबायला काही हरकत नाही. जर कोणाचा काही प्रश्न असेल, शंका असेल, बिनधास्त एकदा आमची संवाद साधा. ओके, आमचा नंबर तुमच्याकडे आहे. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या नक्कीच प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. पण एक निर्णय घ्या. ओके, कारण का आज ही ऑफर आहे. ओके, थोडस शेवटचं सांगतोय ते सगळ्यांनी ऐका की तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आजच ही ऑफर आहे 1999 रुपयाची. उद्या जर का तुम्ही जर का ह्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा म्हटला तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. कारण का आज रात्री 12 वाजता आपण ही 50% सवलतची ऑफर काय करतो, बंद करतो. ओके, सो रात्री 12 वाजेपर्यंत जे सभासद नाव नोंदणी करतील त्यांनाच फक्त ही ऑफर मिळणार आहे. ओके, सो नाव नोंदणीसाठी लवकरात लवकर आपण असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला काय करा, संपर्क साधा आणि आपलं नाव नोंदवा. ओके, सो धन्यवाद. तुम्ही सगळे या वेबिनार मध्ये आलात. काही राहिलं असेल तर क्षमा व्यक्त करतो, काही चुकलं असेल तर क्षमा व्यक्त करतो. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. असंच शिकत राहा, ज्ञान मिळत राहा. कारण का ज्ञान हे वाघींचं दुधासारखं असतं, प्रत्येक माणसाने ते प्यावं. मी तुम्हाला 1.5 तास तुम्हाला सगळं सांगतोय, तर मग एकच आहे की हे ज्ञान तुम्ही घ्यावं. ओके, कारण का ज्या कंडिशन मधून मी इथपर्यंत आलोय किंवा ज्या स्ट्रगल मधून इथपर्यंत आलोय तो स्ट्रगल मी पाहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की यस, खूप मोठा स्ट्रगल होता तो आणि त्यातून मी बाहेर पडलोय, तुम्ही पण पडू शकता. कारण का प्रत्येक माणसामध्ये ती क्षमता असते, ती ताकद असते, ती एनर्जी असते, ती ऊर्जा असते. फक्त त्या क्षमतांची जाणीव करून देणारा कोणतरी पाहिजे असतो. सो नक्कीच मी तयार आहे तुमच्या क्षमतांची जाणीव करून द्यायला, तुम्हाला यशस्वी बनवायला. फक्त तुम्ही तयार राहा. ओके, सो सगळ्यांना शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि असंच शिकत राहा. निसर्गाचा नियम तुम्हाला मी सांगतो की ज्ञानी माणसाची डोळे निसर्ग कधीच खाली ठेवत नाही. ओके, सो अनुभवातून तुम्हाला मी सांगतो. ओके, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की ज्ञानी बना, ज्ञानी बना आणि ज्ञानी बना. ओके, सो धन्यवाद सर्वांचं.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे.